तर जर आपण स्वतःला लिमिट केलं, की नाही मी 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 समजा पुणे जिल्ह्याच्या बाहेरनं काही आणणार नाही, जेव्हा मी घर बांधतोय, असं आपण स्वतःला ठरवलं, तरी खूप अडचणी आपल्याला येतील नक्कीच. कारण हे फॅक्टरी प्रोडक्ट्सचं युग आहे, असं आपल्याला म्हणतो. इंडस्ट्रियल प्रोडक्शनचं युग आहे. कुठे ना कुठेतरी तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जाताय, असं ठरवू नये फक्त. म्हणून तुम्हाला बऱ्याच अडचणी येतील, वेळेच्या अडचणी येतील, कॉस्टच्या अडचणी येतील. पण जर आपण नक्की ठरवून चाललो, की आपल्याला असंच करायचं, तर कुठे ना कुठेतरी हे नक्कीच शक्य होईल. प्रत्येक जणाच्या याच्यामध्ये जरी थोडासा प्रयत्न करून पर्यावरणाला होणारी हानी वाचवली, तर कुठे ना कुठेतरी त्या थेंबे थेंबाचा तळ साचणार आहे. इन्स्पिरेशन कट्टाचा हा 12वा एपिसोड आहे आर्किटेक्ट ध्रुवांग हिंगमिरे याच्यासोबत. इन्स्पिरेशन कट्टा हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे दरवेळेस आपण वेगवेगळ्या यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्या अनुभवातून आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे. मी तुमचा होस्ट नचिकेत शिरे तुमचं स्वागत करतो. आजचा आपला पाहुणा आहे ध्रुवांग हिंगमिरे. ध्रुवांग आणि त्याची बायको प्रियंका हे दोघं आर्किटेक्ट असून ते असं काही काम करतात ज्याच्यावर सहजासहजी विश्वास बसत नाही, कारण ते सिमेंट आणि स्टील इत्यादी मटेरियल न वापरता इमारतीचं बांधकाम करतात. पर्यावरणपूरक बांधकाम हा चॉईस नसून ही वे ऑफ लाईफ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. चला तर मग गप्पा मारूया ध्रुवांग हिंगमिरे याच्याशी. ध्रुवांग, तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती. थँक्यू नचिकेत. ध्रुवांग, तुझ्या जर्नीकडे जाण्याच्या अगोदर एक थोडक्यात मला लॉरी बेकर यांच्याबद्दल तुझ्याकडनं समजून घ्यायचंय, की ऑफकोर्स ते आर्किटेक्ट होते, ब्रिटिश आर्किटेक्ट होते, गांधीजींचा प्रभाव होता त्यांच्यावरती, पण त्यांनी नेमकं काय काम केलंय आणि ते का महत्वाचं आहे? लॉरी बेकर, तुम्ही जसं तू म्हणाला सुरुवातीला, की ब्रिटिश आर्किटेक्ट होते जे काही काळासाठी वर्ल्ड वॉर मध्ये सर्व्ह करत होते इंग्लंडसाठी. अगदी रिलक्टंटली म्हणता येईल असं ते गेले सर्व्ह करायला आर्मी. आणि त्याच्यानंतर ते योगायोगाने काही दिवसांसाठी, फक्त काही महिन्यांसाठी ते भारतात आले. तेव्हा त्यांनी भारत बघितला, देश पूर्ण. जास्त नॉर्थ मध्ये, म्हणजे हिमाचल आणि त्या एरियामध्ये ते जास्त होते तेव्हा. आणि परत जाताना जेव्हा ते मुंबईला आले, तेव्हा जहाज पकडायच्या आधी त्यांची योगायोगाने भेट झाली गांधीजींची. आणि ते स्वतः क्विकर होते, म्हणजे स्वतः ते नॉन व्हायलन्स आणि या सगळ्या सिद्धांत ते पाळत होते. तर म्हणून गांधीजींची भेटायची इच्छा होती त्यांची. आणि ते गांधीजींना भेटून त्यांनी विचारलं की मी कशी सेवा करू शकतो मानवतेची. आणि त्यांची अशी तयारी होती की मी सगळं सोडून तुमच्या बरोबर येतो आणि मदत करतो. पण गांधीजींनी त्यांना सांगितलं की तुमची जी एक्सपर्टाईज आहे, की तुम्ही आर्किटेक्ट आहात, तुम्ही घरं बांधता, तर त्याच्यामधून तुम्ही लोकांची सेवा कशी करू शकाल, याच्याकडे थोडस लक्ष दिलं तर तुम्ही जास्त मानवतेची सेवा करू शकाल. आणि याच्याने खूप ते प्रभावित झाले. तेव्हा ते परत इंग्लंडला गेले, पण नंतर ते परत आले तेव्हा मग भारतातच वसले, इकडचेच झाले. बराच वेळ ते हिमालयात होते सुरुवातीच्या काळात. आणि अवघ्या म्हणजे 60 नंतर त्यांनी आता जे आपल्याला काम सगळं माहिती आहे लॉरी बेकरचं, ते 60 नंतर सुरू केलं त्यांनी. आणि तेव्हा ते केरळात आले आणि तिकडच्या सगळ्या स्थानिक जे बांधकाम आहे त्या बांधकाम पद्धतींचं लोकांबरोबर राहून शिकणं, बांधकाम कसं करतात स्थानिक लोक, तिकडच्या जे आपण लोकल तिकडचं आर्किटेक्चर, म्हणजे जी लोकांची लोकवास्तू आपण म्हणू शकतो त्याला, त्याचा अभ्यास त्यांनी खूप केला. आणि त्याच्यातून त्यांनी काही इनोव्हेशन्स केले. म्हणजे त्याच्याने अगदी साध्या गोष्टी, म्हणजे वीट लावायची पद्धत एक असते, तर त्याच्यातही थोडंसं इनोव्हेशन करून कमीत कमी विटा वापरून जास्तीत जास्त त्याच्यामध्ये गॅप ठेवून कसं आतमध्ये कमी उकडू शकेल किंवा आतमध्ये कमी थंडी वाजेल, याच्यावरती अभ्यास केला. मटेरियल जे आपण वापरतो ते कमीत कमी कसं होऊ शकतं, याच्यावरती खूप त्यांचा अभ्यास होता. आणि त्यांच्या कामाकडे बघून हे जाणवतं की सगळ्याच एवढं साईटवरती स्वतःच्या हाताने काम जो माणूस करतो, तोच वीट लावण्याच्या पद्धतीत सारख्या मूलभूत आणि सगळ्यात सोपे जे इनोव्हेशन असतात ते सगळ्यात खरं तर अवघड असतं. म्हणजे सिम्पल इट इज द मोर डिफिकल्ट इट इज टू
इमॅजिन दॅट इनोव्हेशन असं एक्झॅक्टली. म्हणतो. आणि ओके. तर तेच त्यांनी केलं आणि म्हणून आता जे आपण पर्यावरणपूरक बांधकाम, इको फ्रेंडली हम्म, आर्किटेक्चर ही टर्म आता खूप फेमस झाली आहे. पण त्या काळी ही बरोबर. अस्तित्वातच नव्हती. म्हणून त्यांना गांधीजी ऑफ इंडियन आर्किटेक्चर, गांधी ऑफ इंडियन आर्किटेक्चर मानतात. कारण इको ओके. फ्रेंडली किंवा एन्व्हायरमेंट, पर्यावरणाचा विचार करणं भारतात मुख्यतः हे लॉरी बेकरांनी सुरू केलं. ओके. ओके. आणि ऑफकोर्स तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंच आहे की तुम्हाला लॉरी बेकरची जी ओळख आहे ती हम्म. तुमचे जे मेंटर होते मालक सिंग गिल हो, यांच्या थ्रू झाली. हो. तर त्या काय नेमकं त्यांनी म्हणजे कशा प्रकारचं शिक्षण तुम्हाला त्यांच्याकडनं मिळालं आणि डॉक्युमेंटेशन आणि हँड्स ऑन लर्निंग हम्म. हे त्यांनी तुम्हाला त्याच्यावर जास्त भर दिला होता. तर हो. काय नेमकं शिकायला मिळालं ऍक्च्युली? याच्या मागे थोडी बॅकग्राऊंड अशी की लॉरी बेकर जेव्हा केरळात त्यांचं काम करत होते तेव्हा मलक सिंग गिल हे एक नुकतेच पासआउट झालेले मुंबईचे आर्किटेक्ट. त्यांनी बऱ्याच त्यांच्या अकॅडमिक म्हणजे जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा बऱ्याचशा चर्चा त्यांच्या या विषयावरती व्हायच्या प्रोफेसरशी. पण त्याच्याशी जुळणारे विचार न मिळाल्यामुळे ते काही वेळासाठी केरळाला जाऊन लॉरी बेकर खाली त्यांनी ट्रेनिंग घेतलं आणि त्याच्यातून इन्स्पिरेशन घेऊन परत मुंबईला आले आणि स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली लॉरी बेकरांनी डेव्हलप केलेल्या तत्वांच्या आधारावर. ओके. आणि आता असं आपल्याला म्हणता येईल अनफॉर्च्युनेटली लॉरी बेकर हे फक्त त्यांनी केलेल्या टेक्निक्स वरून ओळखले जातात. म्हणजे फिलर स्लॅब आहे किंवा रॅट ट्रॅप बॉन्ड आहे, अशा काही जे टेक्निक लॉरी बेकरनी सुरू केल्या. आता ते लॉरी बेकर स्टाईल ऑफ आर्किटेक्चर असं झालेलं आहे की फक्त ती टेक्निक कोणी वापरली तर मग लोक त्याला अगदीच बघून म्हणतात अरे हे लॉरी बेकर टाईप काम आहे. की मग एक्सपोज ब्रिक मध्ये विटा वापरून प्लॅस्टर न करून कोणी बंगला बांधला तर तो लॉरी बेकर स्टाईल मध्ये केलाय, असा एक समज आहे. ओके. पण थोडक्यात मालक सरांनीही थोडस हे याच्यावरही विचार केला खूप की लॉरी बेकर हे फक्त त्यांच्या मटेरियल वापरावरती किंवा टेक्निकवरती लिमिटेड अजिबात नव्हते. त्यांचं जे तत्व आहेत बांधकामाशी निगडीत किंवा त्यांचं जे सिमेंट कमीत कमी वापरायचा किंवा अशा पॉइंट पर्यंत पोहोचायचं जिथे बिल्डिंग मध्ये तुम्हाला सिमेंट किंवा स्टील वापरायची गरजही लागू नये. जसं की भारतात पारंपरिक म्हणजे वर्षानुवर्ष आपण बघतो जे चालत आलं होतं. पण आता आपल्याला दिसतं की बरं. कोणाला जर आपण सांगायला गेलो की आम्ही सिमेंट स्टीलच्या न वापर करता आम्ही वास्तू उभारतो तरी याच्यावरती विश्वासच पहिल्यांदा बसत नाही लोकांचा. तर ह्या सगळ्या वरती आधारित जेव्हा मलक सिंगनी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली आणि ते शिकवतही होते साईड बाय साईड कॉलेजमध्ये, तेव्हा आमचंही खूप ओके. चांगलं भाग्य होतं की आमच्या बॅचला ते किमान एक 3 वर्ष कॉलेजमध्ये शिकवत होते. आणि त्यांचा भर जसा लॉरी बेकरांचा भर होता साईटवरती काम करावरती जास्त. म्हणजे कॉलेजमध्ये तुम्ही एका मर्यादेपर्यंतच शिकू शकता, पण तुमचं बरोबर. मेन जे शिक्षण असतं ते नेहमी बाहेर असतं. म्हणजे साईटवरती जाऊन किंवा साईटच्या आजूबाजूच्या जी गावं आहेत तिथे फिरून. कारण एक खूप मलक सर नेहमीच हे सांगतात की लॉरी बेकरांना जेव्हा कोणी विचारलं होतं की तुमचे गुरु कोण, तेव्हा त्यांनी कोणा एका व्यक्तीचं नाव घेतलं नव्हतं. ते म्हणाले होते की जे बांधकाम करणारे मिस्त्री आहेत, जे सगळे स्थानिक पातळीवरती काम करणारे स्किल्ड लेबरर आपण ज्यांना म्हणतो, ते माझे गुरु आहेत. आणि ते कुठे तुम्हाला कॉलेजमध्ये दिसणार नाहीत, ते गावागावांमध्ये आहेत, खेड्याखेड्यांमध्ये आहेत आणि तिथे जाऊन त्यांच्याकडून शिकणं आलं पाहिजे आपल्याला. हे लॉरी बेकरचे विचार होते. ते आम्हाला कुठे ना कुठेतरी मलक सिंग गिल यांच्याकडून पास ऑन झाले आणि आमची शिकायची प्रक्रिया ही याच्यामुळे सुरू झाली असं म्हणता येईल. आणि ह्या पद्धतीत शिक्षण चालू झाल्यामुळे मग कन्व्हेन्शनल जे आर्किटेक्चर आपण म्हणतो याच्याकडे थोडस दुर्लक्षही झालं आणि याच्याकडे त्याचा ओढ आम्हाला कधीच वाटला नाही. आणि आमच्या समोर ह्या ज्या टेम्पलेट या लोकांनी करून ठेवल्या होत्या त्या उचलून कुठेतरी पुढे नेण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली यांच्याकडून, लॉरी बेकर कडून किंवा मलक सिंग गिल कडून. ओके. ओके. पण तू जसं म्हटलंस की याच्याकडे कल वाढला आणि ट्रेडिशनल आर्किटेक्चरकडे लक्ष नाही दिलं गेलं. पण जेव्हा तुम्ही पास आउट झाले दोघं तर त्याच्यानंतर या
फील्डमध्ये किंवा पर्यावरणपूरक घर बांधणी करायची हे नेमकं कसं काय ठरवलं? कारण कदाचित जे अवेलेबल जॉब्स असतील किंवा जे अवेलेबल प्रोजेक्ट्स असतील प्रॅक्टिससाठी ते पण ट्रेडिशनल आर्किटेक्चरचे जास्त असतील. याच्यात ले होते का एक तर? आणि नसतील तर मग तुम्ही तरी या जॉब जे प्रॅक्टिसमध्ये येण्याचं आता कसं काय ठरवलं? अजूनही जी मार्केटमध्ये आपण बघतो आर्किटेक्ट म्हणून जे जॉब आपल्याला मिळतात ते ट्रॅडिशनल पेक्षा आपण म्हणू शकतो कन्व्हेन्शनल पद्धतीचे असतात. म्हणजे आरसीसी, सिमेंट, स्टील याचा वापर हं, करून जे राईट. बांधकाम होतं. हां, हां, हां. पण असं म्हणता येईल की आमचं चांगलं भाग्य असं होतं की आम्हाला सरांसारखे टीचरही होते आणि आम्ही पास हं, आउट झाल्याने आम्हाला आर्किटेक्चरमध्ये एक 6 महिन्याची इंटर्नशिप काळ असतो. त्याच्यामध्ये तुम्ही ओके. कोणाबरोबर तरी जाऊन काम करता, त्यांच्या काम करण्याच्या पद्धती शिकता आणि हं, त्याच्यानंतर तुम्ही पास आउट झाल्यानंतर जॉबलाही लागता. हं, तर हं. ह्या इंटर्नशिपच्या काळात किंवा इंटर्नशिपच्याही सुरुवातीला जेव्हा ते शिकवायचे तेव्हा साईटवरती न्यायचे. तिथे जाऊन समजावून हं. सांगायचे. त्यांचे प्रोजेक्ट जे चालू होते त्याच्यात आम्ही हाताने काम करायला शिकलो. बाहेर गेल्यानंतर ओके. आम्ही अशाच प्रकारचे जेव्हा दुसऱ्या काही प्रॅक्टिस शोधत होतो, तेव्हा योगायोगाने असं झालं की दोघांनाही मला आणि माझ्या आता जी बायको आहे प्रियंका, आम्हाला हं. दोघांनाही सरांकडे मलक सरांकडे जॉब करायची संधी मिळाली. आणि बरं. एक 3-1 वर्ष आम्ही मुंबईला त्यांच्या ऑफिसमध्ये होतो आणि त्यांनी ओके. अगदीच म्हणजे फक्त या प्रकारचं आर्किटेक्चर शिकणं म्हणजे मटेरियलचं ज्ञान असणं किंवा त्या टेक्निक बांधकाम कसं करायचं ज्ञान नसून हं. डिझाईन पासून ते एक्झिक्युशन पर्यंत लोकांशी कसा संवाद साधायचा, लोकांकडून पहिले कसं शिकायचं आणि नंतर त्यांना बरोबर घेऊन कसं काम करायचं बरं. आणि क्लायंट बरोबर ज्या गोष्टी असतात म्हणजे इकॉनॉमिक ज्या त्याच्या हं. पैलू असतात हे बांधकाम बरोबर. व्यवसायाच्या किंवा मग क्लायंटशी मीटिंग्स कशा करायच्या, ते पुढे कसं न्यायचं, या सगळ्यामध्ये इतकं एक्सपोजर मिळालं सुरुवातीलाच की ओके. आमचा दुसरी कन्व्हेन्शनल प्रॅक्टिस करायची असा विचारही तेव्हा झाला नाही आणि इन अ वे दॅट इज अ लक्झरी असं आपल्याला म्हणता येईल. कारण ओके. सुरुवातीला स्वतः लॉरी बेकर असो किंवा बरेच जे लोक हं. या पद्धतीत काम करायला पहिलं काम मिळवायला जे स्ट्रगल हं. करावं लागतं ते आम्हाला हं. कधीच खरं तर करावं लागलं नाही. कारण आम्हाला बरं. ऑलरेडी एक प्लॅटफॉर्म असा मिळाला असं म्हणता येईल. ओके. पण सरही जेव्हा करत होते तेव्हा ते बॅलन्स करणं थोडं अवघड जात होतं की अशा प्रकारचे हां, प्रोजेक्ट हां. करायचे म्हणजे मग इकॉनॉमिक तुमच्या स्टॅबिलिटीसाठी तुम्हाला साधे प्रोजेक्ट किंवा इंटिरियर प्रोजेक्ट काही घ्यावं लागेल असायचे त्या हां. काळात. ओके. पण थँकफुली बरं. आता असं म्हणता येईल की थोडासा अवेअरनेसही वाढलाय लोकांमध्ये. कुठे ना हं. कुठेतरी लोकांनी ऐकलेलं आहे की हं, हं. पर्यावरणपूरकही बांधकाम असू शकतं किंवा त्याच्याबद्दल कुतूहल आहे असं बरोबर. म्हणता येईल. त्यामुळे हं, हं, हं. थोडंसं आम्हाला स्ट्रगल एवढं करावं लागलं नाही याच्यासाठी आणि म्हणून नॅचरली जसं म्हणता येईल आम्ही या मार्गावरती वळालो. बरं. ओके. ध्रुवांग एक थोडक्यात फरक सांगता येईल का, की कन्व्हेन्शनल बांधकाम पद्धती हम्म. आणि पर्यावरणपूरक बांधकाम पद्धती याच्यामध्ये वापरले जाणारे मटेरियल किंवा प्रोसेस याच्यामध्ये काय बरोबर. फरक असतो नेमका? जे वरवर दिसतं म्हणजे मटेरियल आणि टेक्निक ह्या दोन अगदी हं. वेगवेगळ्या असतात. म्हणजे आपण बघितलं तर जे बरं. आता आता खरं तर बघायचं झालं तर सिमेंट स्टील फक्त आरसीसी आपण म्हणालो रिइन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट ज्याला म्हणतात. तेही आता जुनी बरोबर. टेक्नॉलॉजी होत चालली असं त्याच्यातही बरेच वाढ होत आहेत, नवीन मटेरियल येत आहेत, जास्त एनर्जी हं. इंटेन्सिव्ह आपण म्हणू शकतो मटेरियल येत आहे. हं, 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 हं. त्याच्यात वेगवेगळे टेक्निक्स येत आहेत की तुम्ही एकत्र कमीत कमी वेळात कशी जास्तीत जास्त उंच बिल्डिंग बांधू शकाल याच्याकडे हं. जास्त ओढ आहे. रेप्लिकेशनकडे खूप ओढ आहे. पण आपण जर बरोबर. हे हं. वरवरचं जर सोडलं की मटेरियलचा फरक आणि टेक्निकचा फरक हं. फक्त सोडला तरी मूलभूत त्याच्यामध्ये फरक आहे इंडस्ट्रीयल प्रोडक्ट म्हणजे आपण ज्याला हं. इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन आलं होतं त्याच्यानंतरचा जो कल होता सगळ्या इंडस्ट्रियलायझेशनकडे हं. हं. त्याच्यामधून जे बाय प्रोडक्ट झालं ते मॉडर्न आर्किटेक्चर म्हणता येईल. आणि त्याच्या आधी जे हं. काही चालू होतं वर्षानुवर्ष हं. जे हं. ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये जिथे लोक राहत आहेत तिकडच्या हं. क्लायमेटला अनुसरून तिकडचे हं. जे कल्चरल त्यांची कॉन्टेक्स्ट आहे, लोक जे भाषा बोलतात, जे खाणं खातात, हं. तसंच तिकडची जी बांधकाम पद्धती आहे प्रत्येक ठिकाणची युनिक असते.
म्हणजे बरं. भारतातच बघायला झालं तर आपलं भारतभरात आपल्याला किती आदिवासी वेगवेगळे हं, हे सिव्हिलायझेशन आहेत आपल्याला काही मोजता येणार नाही, एवढे आहेत. आणि हं, प्रत्येक हं, ठिकाणीचं त्यांचं स्वतःच जशी भाषा असते, ठिकठिकाणी आपण जातो हं, मराठी ही बदलते. तशी आपण अगदी हं, तालुका बदलला, शहरं बदलली किंवा गाव बदललं, तसं तिकडची आर्किटेक्चर हे बदलतं. हं, आणि ते डायरेक्ट रिझल्ट असतं, तिकडच्या क्लायमेटचं रिझल्ट असतं किंवा तिकडच्या लोकांच्या जे राहणसहान आहे, त्यांच्या रीतिरिवाज आहेत, त्याच्यातून आलेलं हं, हे प्रोडक्ट असं म्हणता येतं. पण जे इंडस्ट्रीयल आर्किटेक्चर असतं, ते असं नसतं. हं, ते बाहेरून आलेलं आहे. ते लादलं गेलेलं आहे कुठेतरी मटेरियलच्या आधारावरती आहे. आणि हं, हं, त्याचा कल असतो हे जे काही वर्षानुवर्ष डेव्हलप झालेली ही टेक्निक्स आहेत, मटेरियल्स आहेत, हं. बांधकाम पद्धती आहेत, स्किल्ड लेबर आहे, त्याला बाजूला सारून एक स्टँडर्डायझेशन फील्डमध्ये आणणं, याच्याकडे कल आहे. म्हणजे आता सगळीकडे आपण काही बांधायला जातो, प्रत्येक ठिकाणी एक स्टँडर्ड असतं. पण हं, नॅचरल बिल्डिंग आपण जेव्हा म्हणतो, की तुम्ही जेव्हा पर्यावरणपूरक पद्धतीत, पर्यावरणपूरक मटेरियल संसाधनं वापरून घरं बांधता, तेव्हा तुम्हाला कुठलेही हं. स्टँडर्ड तुम्ही वापरता येत नाही. प्रत्येक ठिकाणची माती वेगळी असते, प्रत्येक ठिकाणाचं लाकूड वेगवेगळं असतं, तुम्हाला कुठलं लाकूड कुठे मिळतं हे वेगळं असतं. म्हणून तुम्हाला हं, एक हं, हं. स्टँडर्ड फॉलो करता येत नाही. म्हणून तुम्हाला त्या जिकडे तुम्ही बांधताय त्या जागेबरोबर तुमची नाळ जोडली असायला लागते आणि ते असेल ओके. तरच तुम्ही तिकडचं बांधकाम करू शकता. नाहीतर त्या जशी आपण एक भाषा यावी लागते तशी त्या आर्किटेक्चरची ही एक भाषा असते. आर्किटेक्चरल लँग्वेज आपण त्याला म्हणतो. त्या जागेची ती यावी लागते आणि ती शिकावी लागते आणि मग ती आत्मसात करून आपल्या डिझाईनमध्ये घ्यावी लागते. ओके. म्हणजे साधारणपणे फॅक्टरी मेड प्रोडक्ट्स आणि जवळपास सापडणारं मटेरियल हो. हा बेसिक फरक आहे. फॅक्टरी बेस्ड प्रोडक्ट आहेत आणि परत मेकनायझेशन आहे एकीकडे. ओके. एकीकडे मेकनायझेशन नसून पारंपरिक आपल्या इथे जसे 12 बलुतदार सिस्टम होती आधी गावामध्ये, हं, की शेतकरी सोडून जे 12 वेगवेगळे घटक आहेत हं, समाजातले, ते प्रत्येक जण आपापल्या स्किलनी गावगाडा चालवायचे. ते हं. सगळे या पर्यावरणपूरक बांधकामाचा एक हिस्सा आहे असं म्हणता येईल. म्हणजे ते तुम्ही वेगळे करू बरं. शकत नाही घरापासून. म्हणजे घर बांधायला तुम्हाला जसं बांधकाम करायला सुतार लागेल, तुम्हाला गवंडी लागेल, हं, पण तसंचही तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या बिजागरी बनवायला लोहार लागेल, तुम्हाला वरची हं, कौलं बनवायला कुंभार लागेल. म्हणून हं, गावगाडा सतत चालत राहतो. गांधीजींच्याच विचारसरणीप्रमाणे किंवा विनोबांच्या आपण विचारसरणीप्रमाणे बघितलं, हं, की गावातला हं, जो पैसे आहेत, गावातले जे रिसोर्सेस आहेत, संसाधन आहेत, ते गावात राहतात. हं. डिसेंट्रलाइज बरं. सिस्टम आपल्याला म्हणता येईल. वर्सेस द ओके. सेंट्रलाइज सिस्टम. जिथे फॅक्टरी हं, मेड हं. प्रोडक्ट आहे. मला कुठे काही घ्यायचं असेल तर मला दुकानात जावं लागतं. त्या दुकानात बरोबर. मी ज्या जातो ते दुकानदार काही बनवत नाही. ते दुसरीकडे बनवलं असतं. ते तिसरीकडेच माईन केलं असतं. तिकडच्या आदिवासींना, ओके. तिकडच्या लोकांना त्रास झाला असतो ते बनवण्यात. तर हं, या सगळ्या हं, हं, गोष्टींकडे आपण बघितलं तर ओव्हरऑल म्हणजे डिसेंट्रलाइज्ड एक सिस्टम आहे, एक सेंट्रलाइज सिस्टम आहे. हं, एकीकडे माणसाला महत्व आहे. हं, त्याच्या स्किल्सला महत्व आहे. पण एकीकडे हं. मार्केटला महत्व आहे. असा एक फरकही जाणवतो आपल्याला. तुझ्या बोलण्यामध्ये नेहमी एक शब्द येतो एम्बॉडीड एनर्जी म्हणून. हो. ते नेमकं काय आहे? एम्बॉडीड एनर्जी अगदी मराठीत साध्या शब्दात सांगायचं झालं म्हणजे प्रत्येक संसाधनात जी असते ते अंतर्भूत ऊर्जा आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे बरं. समजा मी एक स्टीलचा कॉलम उभारायचं ठरवलं. तर हं, त्या स्टीलचा कॉलम माझ्याकडे येईपर्यंत तो बनायला जी काही ऊर्जा लागली आहे त्याच्या मागे, हं, म्हणजे काय की पहिल्यांदा जिकडे माईन काढली स्टीलची, तर ती माईन हं, सुरू करायला जे वरचं जंगल तोडलं असेल, त्या जंगल हं, तोडायला लागलेली ऊर्जा असेल. मग खाली डीप जाऊन रॉ मटेरियल मिळवायला लागलेली ऊर्जा, रॉ मटेरियल फॅक्टरीत हं, नेण्यासाठी ट्रान्सपोर्ट लागलेला जी ऊर्जा आहे ती, परत फॅक्टरीमध्ये प्रोसेसिंग करून त्याचं फिनिश प्रोडक्ट होऊन परत जे ट्रान्सपोर्ट करून दुकानात येतं, होलसेलरकडे येतं, मग रिटेलरकडे येतं. मग त्याला आपण पाहिजे ओके. तो फॉर्म मिळतो. म्हणजे मला आय सेक्शन पाहिजे, सी सेक्शन पाहिजे, जे काही आपल्याला फॉर्म पाहिजे असतो तो त्या हं, स्टीलला मिळतो.
मग तिथून मी तो हम्म, हम्म. दुकानातून विकत घेतो, माझ्या साईटवर आणतो. ही तिथपर्यंत म्हणजे क्रेडल टू साईट असं म्हणता येते एम्बॉडीड एनर्जी. पण तिथे थांबत नाही. आता मग साईटवरती मी कॉलम आणला तर मला उभारण्यासाठी लागलेली ऊर्जा ही त्याच्यात मी जोडीन. हम्म, मग परत जर ती स्टील असेल तर काही वर्षांनी ते गंजेल, किंवा जर समजा हम्म, मला ते पाडायचं झालं तर रिसायकल करता येईल का? मग रिसायकल करता हम्म. आल्यास ते रिसायकल करायला लागलेली ऊर्जा, आणि शेवटी त्याचं आयुष्य संपलं ते विघटन त्याचं होण्याला लागलेली ऊर्जा, या सगळ्या आपण एकत्र केल्या तर त्याला एम्बॉडीड एनर्जी असं म्हणतात. तर अगदी बरं. म्हणजे वरवरून आपण जेव्हा पर्यावरणपूरक मटेरियल्सकडे बघतो, म्हणजे आता ग्रीन मटेरियल हे खूप एक हम्म. असं कॅच फ्रेज झालं असं म्हणता येईल, की आता बरोबर. कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा ग्लास आहे ग्रीन आहे असं आपल्याला सांगितलं जातं हम्म, बऱ्याच एजन्सीज कडून. हम्म. तर तेव्हा ही एम्बॉडीड एनर्जी बघणं खूप गरजेचं आहे प्रत्येक म्हणजे आता आपल्याला कदाचित वाटेल की जेव्हा आपण समजा एक झाड तोडून त्याचं हम्म. लाकूड वापरतोय घरासाठी, तर आपल्याला वाटेल बरोबर. झाड तोडतोय म्हणून कदाचित ते सस्टेनेबल नाही असू शकत, ते ग्रीन असू हम्म, शकत नाही. पण जेव्हा आपण हम्म. एम्बॉडीड एनर्जी एका म्हणजे लाकडी खांबाची बघतो आणि तेवढ्याच स्टीलच्या खांबाची बघतो, तेव्हा आपल्याला समजते की खरं तर जी रिन्युएबल सोर्स आहे हे परत ते झाड येऊ हम्म. शकतं. त्याची लाईफही खूप जास्त आहे. जसं लाकूड जुनं होतं तसं त्याची स्ट्रेंथही वाढते. म्हणजे जुन्या वाड्याचं लाकूड नेहमी जास्त किमतीत बरोबर. विकलं सीझन. जातं हे आपल्याला माहिती आहे. हम्म, सीझन्ड आहे असं म्हणतात. हम्म. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या आणि परत ते लाकूड शेवटी ऑर्गॅनिक असल्यामुळे आहे तिकडे ते विघटन नाही त्याचं होणार आहे, आणि त्याला जास्त काही ऊर्जा त्याच्यात जाणार नाही परत. तर हे सगळे आपण गोष्टी बघितल्या तर आपल्याला मग समजेल की नाही, मी झाड जरी आत्ता कापत असेल तरी ओव्हरऑल कुठून तरी लांबून स्टील आणून तिकडची इकोसिस्टम मी काही डिस्टर्ब करत नाही, म्हणून कदाचित हे लाकूड जास्त ग्रीन आहे ऍज कम्पेअर्ड ओके. टू स्टील. पण आता असं म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल आपण मुळाशी जाऊन विचार केला पाहिजे, त्याची एम्बॉडीड हम्म, एनर्जी. आणि हम्म. परत फक्त एम्बॉडीड एनर्जी नाही, कारण त्याच्याबरोबर आता बऱ्याचशा गोष्टी वाढल्यात. आम्ही बऱ्याच ठिकाणी एम्बॉडीड एनर्जी बघतो, कार्बन फुटप्रिंट बघतो. प्रत्येक संसाधनासाठी हम्म, तुम्ही किती कार्बन डायऑक्साईड तुम्ही किती ऍटमॉस्फिअर मध्ये देताय, तुमच्या हवेमध्ये किती कर्बवायू वाढतोय, याच्याकडे हम्म. कल आहे हल्ली, आणि ते खूप बघणं हम्म, महत्वाचं आहे. तिसरं म्हणजे वॉटर फुटप्रिंट. आता भारतासारख्या देशात खूप महत्वाचं झालंय की तुम्ही बांधकाम हा. करायला स्पेशली किंवा कुठलंही मटेरियल बनवायला किती पाणी तुम्हाला लागतंय. म्हणजे अगदीच बर. साधं सांगायचं झालं तर सिमेंटला जेवढं, सिमेंट बिल्डिंग बनवायला जेवढं पाणी लागतं त्याच्या अगदी हम्म, आपल्याला म्हणता येणार अर्ध्याहून कमी पाण्यात तुम्ही मातीचं चुन्याचं घर बांधू शकता, तुम्ही ओके. लाकडी घर बांधू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टींचाही विचार झाला पाहिजे. फक्त ऊर्जा नव्हे तर पाणी किती आपण वापरतोय आणि त्याचं लाईफ किती आहे त्या याचं, आणि ती लाईफ संपल्यावरती त्या स्ट्रक्चरचं त्या मटेरियलचं काय होणार आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. बर. म्हणजे एक लाकूड कापलं, एक झाड कापलं आणि त्याचा लाकडाचा कॉलम बनवला आणि एक हम्म, स्टीलचा कॉलम बनवला, तर हम्म, स्टील बनवायला लागलेली जी ऊर्जा आहे किंवा जे हो, काय प्रोसेसिंग त्याच्यावरती झालेलं आहे, हो, त्याच्यामुळे पृथ्वीला किंवा पर्यावरणाला जास्त इजा होऊ शकते हो, कम्पेअर्ड टू झाड कापण्या. हो, बरोबर. नक्कीच असं नक्कीच. तुमचं पण म्हणणं आहे. असं प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त हे एवढं सरळ किंवा ऍब्सोल्यूट नसेल. म्हणजे हे आपण बर. दोन असे उदाहरणं घेतोय. पण हम्म, आम्ही नेहमी म्हणतो की जेव्हा आपण आपण आपला शोध असतो सस्टेनेबिलिटीकडे, हम्म, की हम्म, पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतीकडे जायचा एक शोध आहे आमचा हम्म, असं म्हणता येईल. हम्म. तेव्हा आपल्याला नेहमी स्वतः बरोबर चाललेली एक हे असते म्हणजे झुंज असते असं म्हणता येईल कुठे ना कुठेतरी, बरं. की आता आता हे खरं आहे की लाकूड मी झाड झाड कापून जेव्हा लाकूड घेतो तेव्हा ते स्टीलच्या कॉलमपेक्षा नक्कीच त्याचं ऊर्जा कमी आहे, ते जास्त ग्रीन आहे असं म्हणते. पण परत मी हम्म, कुठलं लाकूड घेतोय हे माझ्या पुढच्या प्रश्न स्वतःला असायला हवा, की आता मी बर. सागवान जर वापरत असेल, जे सगळीकडे आपण आता बघतो की सागवान किंवा पाईन सारखी लाकडं जी आहेत, सागवान कसं येतंय कुठून येतंय हे आपल्याला बघणं ते तितकंच महत्वाचं आहे. मी फक्त मी लाकडी घर बांधतोय म्हणून मी सागवान वापरते, की मी बर्मा टीक जी आता सगळीकडे खूप बरोबर. फर्निचरसाठी वापरलं बरोबर. जातं, खूप मोठ्या चांगल्या क्वालिटीचं आणि समजलं जातं, ते कुठून येतंय, तिथे जिथून येतंय तिथे त्याचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय आहे
हे फक्त मी लाकडी घर बांधतोय म्हणजे मी चांगलं करतोय आणि मी शांत बसावं असं मुळीच नाहीये. मग त्याच्या पलीकडे जाणं हे गरजेचं आहे, की आपल्याकडे कुठले लोकली स्पीसीज मिळतात झाडांचे, ते झाडं वाढायला किती वेळ लागतो, परत ती वापरून जे तिकडचीच मी आता समजा जरी मी सगळीकडे लोकली अवेलेबल झाडं वापरतो तरी माझ्या जवळची झाडं वापरतोय का लांबून वापरतोय, म्हणजे मग ट्रान्सपोर्टेशन आलं त्याच्यामध्ये, किंवा मग त्याचं प्रोसेसिंग जे आहे आपण वखारीत प्रोसेस करतो, साईटवर प्रोसेस करतो, ते मी कुठेतरी लांबून करून मग परत आणतोय का इथल्या इथे करून मी तिकडे रोजगारही देतोय आणि ट्रान्सपोर्टेशनही कमी करतोय. हे बरेच पैलू आपल्या समोर येतात. मग त्याच्या पलीकडे जाऊन आता म्हणजे असंही चाललंय की कमीत कमी फॉरेस्ट मॅनेजमेंट म्हणजे फॉरेस्ट मधून टिंबर न घेता प्लांटेशन टिंबर घेणं, ते प्लांटेशन मॅनेज करणं आणि फॉरेस्ट वाढवून देणं. जंगल तोड ही बरोबर नाहीच आहे, ती तुम्ही कधीच जस्टिफाय करू शकत नाही. तर तुम्ही लिगली सोर्स करताय का, कारण आता पैसे वाचवायला बऱ्याच ठिकाणी इलिगली सोर्स होतं टिंबरचे, इलिगली कापलं जातं किंवा हे, किंवा मग मोनोकल्चर जे आपण सागवान वापरतो ते स्वतः फॉरेस्ट डिपार्टमेंटही बऱ्याच ठिकाणी जंगलाच्या जंगल सपाट करून तिथे, कारण रेव्हेन्यू जास्त येतो सागवानचा असेल किंवा निलगिरीचा असेल, अशी झाडं लावून मग आपण ती वापरणं कितपत योग्य आहे हेही आपण विचारायला हवं. ओके. मग तुम्ही जे बांधकाम करता त्याच्यासाठी हे मटेरियल कुठून सोर्स करता? लाकूड झालं, दगड झालं, बाकी माती झाली, त्याचं सोर्सिंग तुम्ही कसं करता? कुठलाही जेव्हा आम्हाला प्रोजेक्ट येतो तेव्हा पहिल्यांदा तिकडच्या फिजिकल कंडिशन्स आजूबाजूच्या, म्हणजे साईट कुठे आहे, तिथे आजूबाजूला कुठले कुठले लाकडं आहेत, म्हणजे लाकडांचा अभ्यास करायचा म्हणजे झाडांचा अभ्यास आला पाहिजे. कुठली कुठली झाडं आहेत तिथे, जंगलात कुठली सापडतात, प्लांटेशन कुठल्या कुठल्याचं आहे याचा एक अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. परत तिकडे जे लाकडं सापडतात त्यातली कुठली पारंपरिक बांधकामामध्ये वापरली गेलेली लाकडं आहेत, म्हणजे बरेच तुम्हाला सापडतील एका ठिकाणी लाकडं आहेत जंगलात, पण मग त्या एरियामध्ये समजा तुम्हाला काही बांधकाम करायचं असेल तर त्यात अवघड किंवा सायंटिफिकली प्रूव्हन जे आपण युजली करतो, म्हणजे आता प्रत्येक मी सॅम्पल घेणार, लॅबोरेटरी टेस्ट करणार आणि मग त्याचं बांधकाम करणार. पण जेव्हा आपण असं काही करतो तेव्हा आपल्याला रियालिटीमध्ये काय काय घडू शकेल, म्हणजे आता वाळवी कुठल्या याला लागते, कुठल्या लाकडाला लागत नाही, त्या एरियामध्ये कितपत पाऊस आहे, ह्युमिडिटी आहे, त्याच्यावरून ठरतं की लाकूड किती फुगेल किती नाही फुगणार. तर हे सगळं जे पारंपरिकरित्या आहे ते वर्षानुवर्ष ट्रायल अँड एरर वरूनच झालेलं आहे. म्हणून आपण खरं तर लॅबमध्ये जाऊन टेस्टिंग करून स्वतःला खूप हुशार समजत असू, पण खरं तर आम्हाला असं वाटतं की हे मूर्खपण आहे की आपण आपल्या समोरची एक सिस्टम आहे त्यांच्याकडून न शिकता आपण सुरुवातीपासून काहीतरी सुरू करतो आणि अर्धवट आपण तेवढा जो हजारो वर्षांचा अभ्यास की आपण काही एका वर्षातही करू शकणार नाहीये. म्हणून त्याच्याकडून शिकणं, ते घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मग लोकली अवेलेबल टिंबर कुठला, त्यातले वापरले गेलेले कुठले, मग काही काही ठिकाणी अगदी स्पेसिफिक असतं. म्हणजे कोकणात आम्ही एका सुतारांशी बोलत होतो एक उदाहरण द्यायला, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की एक बैलगाडी आपण बघितली, त्याच्यात किती लाकडं असतील त्यांनी विचारलं. आम्ही म्हणालो 2-3 असतील एका बैलगाडीमध्ये. ते म्हणाले पारंपरिक याच्यामध्ये 7 ते 14 प्रकारची लाकडं फक्त एक बैलगाडी करायला वापरायचे. बापरे. त्याच्यामध्ये कुठलं लाकूड मऊ आहे, मग ते बैलाला त्रास व्हायला नको त्याच्या पाठीवर, ते मऊ लाकूड तिथे वापरणं. कुठलं जास्त कडक लाकूड आहे ते चाकांना वापरणं, जिकडे झिजणार नाही लाकूड. मग कुठे पाण्याचा ज्या लाकडाला त्रास होणार नाही त्यांनी नांगर बनवायला ते लाकूड वापरणं. हे पारंपरिक जे आपलं नॉलेज होतं, विजडम होतं, ते कुठे ना कुठेतरी आपण विसरतोय या सगळ्यामुळे. कारण आता आपण जेव्हा वखारतही, आपण कोणी टिंबर मार्केटमध्ये कधी गेला असेल तर तुम्हाला नक्कीच माहित असेल की आपण लाकूड कुठलं मिळेल हे या प्रश्नावर आपल्याला 2-3 नावं सुचतील आणि त्यातलं एखादं नाव लोकल असलं तरी आपण स्वतःला भाग्यवान समजतो आता पुण्यासारख्या ठिकाणी. कारण जास्तीत जास्त पाईन आहे. परत पाईन कुठून येतंय, आपलं देवदार फॉरेस्ट जे हिमालयातले आहेत, जे आपल्या देशाची शान आपण म्हणू शकतो. त्या फॉरेस्टमुळे हिमालय टिकून आहे, त्या फॉरेस्टमुळे आपलं क्लायमेट आहे, ते आपण पाडून आता कशासाठी वापरलं जातं, पॅकेजिंगसाठी.
म्हणजे हे खरंच वर्थ आहे का हे कोणी विचारत नाही. कारण परत मगाशी म्हणल्याप्रमाणे मार्केट ड्रिव्हन सिस्टम आहे. तिथे प्रश्न बरोबर. विचारायचे नसतात. ते दुसरीकडून येणार मटेरियल तिसरीकडे जाणार आणि आपण वापरणार. पण जर आपण हम्म. लोकलीच ते सुरू केलं की मी माझ्याच इकडचं जंगल कापून मी वापरत असू, तर त्याचा त्रास मलाच होणार आहे. म्हणून मला थांबावं लागणार आहे. क्लोज सर्किट म्हणता येतं त्याला. ओपन सर्किट वर्सेस क्लोज सर्किट. जर आपण प्रत्येक सिस्टम ही कुठे ना कुठेतरी क्लोज करू शकलो, शेतकऱ्याशी आपलं जसं नातं असेल तर आपण चांगल्या गोष्टी खाऊ, जंक फूड हम्म. शक्यतो खाणार नाही किंवा त्याला जास्त बरोबर. चांगला भाव देऊ शेतकऱ्याला. तसंच बांधकामाच्या क्षेत्रातही आहे की आपले संसाधन आपल्या जवळ असतील, त्याचा त्रास हम्म. आपल्यालाच होत असेल तर आपण ते नीट ठेवू. तर म्हणून छोट्या स्केलवरती हा सिस्टम आपण जर केला तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल. तू आत्ता असं म्हटलंस की एवढ्या वर्षाच्या परंपरा म्हणजे एवढ्या वर्षाचं नॉलेज आपल्याकडे आहे हो, आणि अनफॉर्च्युनेटली ते फक्त आता गावातच टिकून आहे. हो, पण गावात पण तू मागे एक जसं उदाहरण दिलं होतं की मुलाचं लग्न करायचं आहे म्हणून हो, जुना वाडा सोडून सिमेंटचं घर बांधायला हो, निघाले होते. हो, असं हो, होतंय आणि सगळीकडे कॉमन. हो, सो हे अवेअरनेस किंवा जे त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या घरांमागच्या पाठीमागे जे काय ग्लॅमर म्हणता येईल किंवा काय हं. जे असतं त्याच्यातनं होणारं नुकसान आणि पारंपरिक घरांचे फायदे याचा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी काय आपल्याकडे पद्धत किंवा आपण कोण काय करू शकतं यासाठी? खरं तर मला असं विचारलं तर खरंच असं वाटतं की कोणीही समजा काही केलं नाही याच्याबद्दल, तरी काही वर्ष हम्म. जाऊन शेवटी मानव परत त्याच याच्यात येईल. मग कदाचित आपलं ऑइल संपेल, मग आपल्याला दुसरं काही हम्म. हे नसेल म्हणून येईल, काही पर्याय नाही म्हणून. किंवा कदाचित बरोबर. आता जसं हळूहळू कल परत सेंद्रिय शेतीकडे जायला लागलंय, हम्म. पारंपरिक शेतीकडे जायला बरोबर. लागलंय. मिलेट्स म्हणजे श्रीधान्य लोक जास्त खावे लागलेत. म्हणजे आता गहू आणि भात फक्त आपण खातो त्याच्याऐवजी परत आता लोक नाचणी, वरई या सगळ्या गोष्टींकडे हम्म. परत जायला लागले. कदाचित असाही ट्रेंड आपल्याला बांधकाम क्षेत्रातही दिसेल जर कोणी काही केलं नाही. पण परत ओके. आपल्याकडे एवढी लक्झरी नाहीये की आपल्याकडे एवढा वेळही नाहीये आणि कदाचित हम्म. एवढा जर वेळ आपण घालवला या प्रोसेसमध्ये तर कदाचित आपल्याकडे वाचवण्यासाठी काही राहिलंही नसेल. म्हणजे संसाधनही नाहीत आणि आपल्याकडचं पारंपरिक नॉलेजही नाही. कारण हम्म. आता भारतासारख्या देशात सुदैवाने आपण कुठल्याही गावात गेलो तरी आपल्याला जरी राहती घरं दिसली नाही तरी पडकी घरं तरी दिसतात. जिच्याकडून आपण शिकू बरोबर. शकतो की कसं बांधकाम होत असं. पण आपण अशा पॉइंटमध्ये जर पोहोचलो की आता ती पडकी घरंही नाही आहेत आपल्याला रेफरन्ससाठी, तर आपण पुढे काय हम्म. करणार? म्हणून काही ना काहीतरी करणं नक्कीच गरजेचं आहे आता. आणि दोन्ही बरोबर. पद्धतीमध्ये म्हणजे एक म्हणजे गावामध्ये अ, अ, फक्त वास्तुशास्त्र आर्किटेक्चर बद्दलही बोलत नाहीये फक्त. हम्म. हम्म. गावामध्ये लोक राहावीत. लोकांना हम्म. जे ग्लॅमर जसं तू म्हणालास की खूप महत्वाचं आहे की हम्म. ग्लॅमर किंवा ऍस्पिरेशन जे लोकांचे आहेत ते आता हा. गावाकडून नेहमी शहराकडे यायचे ऍस्पिरेशन आहे. मग ते हम्म. हम्म. फिजिकली येणं असो किंवा मग बरोबर. शहरातल्या लोकांसारखं राहणं हे ऍस्पिरेशन हा. असो. याच्या खाली बऱ्याचशा गोष्टी येतील. त्यातला एक फक्त सिमेंट कॉन्क्रीटच्या घरात राहणं असेल. पण त्यातले बरोबर. बरेच वेगवेगळ्या हे आहेत की आता शेती आपल्या सगळीकडेच माहिती आहे शेतीला मजूर मिळत नाहीये. आपल्याला हो. म्हणजे गावामध्ये फक्त काही लहान मुलं आणि म्हातारी माणसं गावात राहतात आणि बाकीचे सगळे शहरात येतात. हे सगळे जे अर्बनायझेशनमुळे आपण म्हणतो प्रॉब्लेम झाले त्याला हम्म. पुश अँड पुल आपण जे म्हणतो की एक तर शहराकडचं आकर्षण ज्याच्यामुळे पुल झालेलं आहे की हम्म. हम्म. गावाकडे लोकांना शहराकडे यायची ओढ आणि दुसरं म्हणजे हम्म. गावात संसाधनं नसल्याने म्हणजे आता मी डॅम बांधला शहरासाठी पण गावातल्या हम्म. जागेवरती मी डॅम बांधला म्हणून तिकडची गावातल्या लोकांची जागा गेली किंवा त्यांचा ऍक्सेस गेला पाण्याचा म्हणून तिकडून आपण हम्म. पुश म्हणू शकतो की गावातून ढकललं जाते आणि शहराकडून ओढलं जातंय. तर कुठे ना हम्म. कुठेतरी आपल्याला जेव्हा हे कळायला लागतं तेव्हा आपल्याला त्या पुश हम्म. अँड पुलच्या उलट पुल अँड पुश करायला लागेल. म्हणजे ओके. गावाकडे जायची ओढ परत कशी आणावी याच्यासाठी गावात हम्म. प्रयत्न व्हायला पाहिजेत. आणि हम्म. शहराकडून एक ढकलही गेला पाहिजे गावाकडे परत. कारण आपल्याला माहिती आहे की कितीही आपण प्रयत्न केले तरी शहर सेल्फ सस्टेनेबल नाही असू शकत, जे गाव असू शकतं. शहरात आपण बरोबर. सगळं आपलं अन्न नाही पिकवू शकत. शहरातच आपण हम्म. जे पाणी वापरतो ते जरी आपण सगळी रेन वॉटर हार्वेस्टिंग 100% केलं, तरी आपल्याला शहर चालवायला बाहेरून पाणी लागेल.
तर म्हणून मूलभूत जे विनोबांनी किंवा गांधीजींनी जे लिहून ठेवलेल्या मॉडेल्स आहेत की डिसेंट्रलाइज इकॉनॉमी, डिसेंट्रलाइज डेव्हलपमेंट, कुठे ना कुठेतरी तिकडे जायचं, हळूहळू जर का होईना त्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे. आणि म्हणून दोन्हीकडे शहरातही आणि गावातही याबद्दलचे प्रयत्न होणं ते तितकेच गरजेचे आहे. ध्रुवांग, आपण जे ट्रेडिशनल किंवा नॉर्मल पद्धतीचं बांधकाम, सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम आणि या पद्धतीचं पर्यावरणपूरक बांधकाम, ह्याचा समजा कॉस्ट आणि वे ह्याचा समजा कम्पॅरिझन करायला गेलो, आता तुम्ही सध्या जे प्रोजेक्ट केले ते मोठे मोठे प्रोजेक्ट करता, म्हणजे फार्म हाऊसेस किंवा अशा प्रकारचे जे खूप मोठे घर आहेत ते बांधताय. पण समजा गावातले किंवा टियर 2 टियर 3 सिटीज मधले इंडिपेंडंट घर म्हणा, असं समजा आपण बांधायचा प्रयत्न केला अशा ह्याच्यात, तर फॉर एक्झाम्पल एक 1,500 स्क्वेअर फुटाचं घर, नॉर्मल ट्रेडिशनल कन्स्ट्रक्शन आणि या प्रकारच्या कन्स्ट्रक्शन, तर काय कम्पॅरिझन होऊ शकतं इन टर्म्स ऑफ कॉस्ट आणि इन टर्म्स ऑफ लागणारा वेळ? एक तर खूप मोठं उत्तर आहे खरं तर. सरळ याच्यातून काही हे नाही असू शकत की अगदी डायरेक्ट कम्पेअर आपण करायचं झालं. युजली काय होतं, इनडायरेक्ट कॉस्ट पण त्यात पकडली तरी चालणार आहे. नाही, तसं तेच म्हणलं, बरेच पैलू आहेत. एक म्हणजे कॉस्ट जी आपण मॉनिटरी बघतो ती एक आहे, दुसरं एन्व्हायरमेंटल कॉस्ट आहे, तिसरं एनर्जी कॉस्ट आहे. हे 3 वेगवेगळ्या कॉस्ट आपण याच्याबद्दल बोलू शकतो. सुरुवातीला एन्व्हायरमेंटल कॉस्ट आपण बोललो आहे थोडंसं सुरुवातीला, एनर्जी कॉस्ट बद्दलही आपण बोललो की किती ऊर्जा वापरली जाते. दुसरं म्हणजे ऑपरेशनल एनर्जी कॉस्ट, ही त्याच्यात तितकीच महत्वाची. म्हणजे सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या घरात वापरून मला समजा एसी वापरावा लागतं, जरी 12 महिने नाही तरी 4-5 महिने मी उन्हाळ्याचे एसी वापरतो. त्याला लागणारा जो माझा खर्च आहे त्याला लागणार, आणि खर्च म्हणजे परत त्याच्यामध्ये मॉनिटरी कॉस्ट आली, आणि तर त्याला लागणारे एकतर बिल जे मी भरतो ते ऑपरेशनल मधले मॉनिटरी माझी कॉस्ट झाली. मग परत एनर्जी जनरेशनला जी लागते ती एनर्जी कॉस्ट झाली परत, मग त्याच्यामध्ये ट्रान्समिशन लॉसेस वगैरे सगळे पकडून, आणि एन्व्हायरमेंटला झालेला त्याच्यामुळे हानी ही त्याची एन्व्हायरमेंटल कॉस्ट. त्याच्यातही आपल्याला अशी विभागणी करता येते. जर आपण मग फक्त जर मॉनिटरी जरी कम्पेअर करायचं ठरवलं की बाकीच्या 2 थोड्या वेळेसाठी बाजूला ठेवलं, तरी असं आपल्याला म्हणता येईल की आपण ठरवलं तर एक 20% अंदाजे आपण सेव्हिंग करू शकतो अशा प्रकारचं घर बांधून. पण त्याच्यामध्ये थोडंसं गिव्ह अँड टेक आहे असं म्हणता येईल. म्हणजे एवढं सोपं उत्तर नाहीये. जर तुमची राहण्याची तयारी असेल, म्हणजे जर तुम्ही सेकंड होम बांधत असाल तर कदाचित नाही तुम्हाला, किंवा इन्स्टिट्यूट बांधत असाल ज्याला जास्त लोक एकत्र वापरणार किंवा जास्त त्याचा वेअर अँड टेअर लवकर होणार, तर कदाचित नाही, तर कदाचित तुमची कॉस्ट जास्तही होईल. पण तुमचं रोज साधं छोटं घर तुम्ही बांधताय जे तुम्ही रोज वापरणार आहे, थोडासा मेंटेनन्स त्याला लागणार आहे, तो तुम्ही करायला तयार आहात. किंवा बांधकाम पद्धतीमध्येही तुम्ही स्वतः जर इन्व्हॉल्ड असाल, की आता हे सगळे मटेरियल, मातीचं बांधकाम म्हणा, चुन्याबरोबर बांधकाम, हे सगळे इतके सोपे आहेत करायला की तुम्ही स्वतःही बांधू शकता स्वतःचं घर. काही तुम्ही फक्त 2-3 लोकांकडून मदत घेऊन, काही 1-2 गवंडी मदतीला घेऊन तुम्ही स्वतःही तुमचं घर बांधू शकता. आणि असं जर झालं तर तुम्ही अगदीच कमी, म्हणजे अर्ध्या कॉस्ट मध्येही तुम्ही घर बांधू शकता. जर तुमच्या साईटवरती जी माती आहे तीच तुम्ही वापरू शकता, किंवा त्याच्यात थोडंसं जर प्रॉपर्टीमध्ये चेंज करायचं असेल तर नॅचरल ऍडिटिव्ह, म्हणजे काही ठिकाणी बेलफळ आम्ही घालतो, हिरडा आम्ही घालतो, गुळ आम्ही घालतो, तर हे सगळं परत तिथेच अवेलेबल असेल. म्हणजे जसं शेतीबद्दल म्हणता येईल तसंच आपण याचं म्हणू शकतो की ऑर्गॅनिक जे आहे, आपण ज्याला ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स म्हणतो, बऱ्याच ठिकाणी ते जास्त महाग असतात साध्या याच्यापेक्षा. पण जसं झिरो बजेट नॅचरल फार्मिंगची कन्सेप्ट आली होती की तुमच्याकडे जी संस्कृती आहे त्याच्यामधून तुम्ही बांधू शकता. त्याच्यात तुम्हाला सुरुवातीला यील्ड तेवढा येणार नाही जेवढा तुम्हाला इंडस्ट्रियल फार्मिंग मध्ये येतो, किंवा जास्त शेणखत घालून तेवढा कदाचित येणार नाही. पण हळूहळू ती सेल्फ सस्टेनिंग सिस्टम असल्याने थोड्या दिवसांनी येईल, तेवढं येईल. तसंच या प्रकारच्या बांधकामातही आपण म्हणू शकतो की तसंच आहे एका अर्थी, की तुम्ही जेवढा त्याला इनपुट द्यायला तयार असाल, तुमचा वेळ द्यायला तयार असाल, तुमच्याकडे असलेले संसाधन
वापरणार असं ठरवलं तेवढं तुमची कॉस्ट कमी होऊ शकते. पण बरं. तेच जर आपल्याला आपण शहरात राहत असू, आपण एवढा वेळ देत नसू त्याला, किंवा आपण स्वतःही बांधकाम करायला जमत नसेल, किंवा आपल्याला माती आपल्या साईटवरची नाही, कारण छोटी साईट आहे, बाहेरनं आणायला लागेल, तर मग आपलं तेवढंच एक 15 ते 20% नॉर्मल कन्स्ट्रक्शन पेक्षा जास्त कॉस्ट जाऊ शकते या सगळ्यासाठी. कारण याच्यात कारण एक म्हणजे आपण भिंत जास्त रुंद बांधतो या प्रकारच्या बांधकामामध्ये. म्हणून जरी माती सिमेंटपेक्षा खूप स्वस्त असली तरी आपण खूप जास्त दुप्पट तिप्पट व्हॉल्यूम वापरतो मटेरियलचा. म्हणजे जास्त घनफूट माती आपण वापरतो, जेवढं घनफूट सिमेंट वापरतो यापेक्षा. दुसरं म्हणजे हे सगळे थोडेसे लेबर इंटेन्सिव्ह प्रोसेसेस आहेत. म्हणजे जेवढं तुम्हाला मेंटेनन्स कमी, तेवढं तुम्हाला समजा चुन्यासारख्या गोष्टी जास्त वापरायला लागतात, ज्याच्यात फिनिशिंग करायला एक स्किल्ड नाही म्हटलं तरी स्किल्ड लेबर लागतो, किंवा सुतार काम करायला काही स्किल्स लागतात ज्या सगळ्यांकडे नसतात. फर्निचर करणं वेगळं आणि छत करणं वेगळं. बरोबर. तर सापडणं हे खूप अवघड झालंय. म्हणून त्याचं डिमांड करणं आणि समजा आपल्याला मिळाले तर मग कदाचित आपल्याला हे धरून चालायला लागतं की तुमच्या मटेरियलपेक्षा तुमचा लेबरचा कॉस्ट जास्त असणार आहे अशा घरामध्ये. आणि एका अर्थी ते चांगलं आहे, कारण मटेरियल म्हणजे तुम्ही शेवटी कुठल्या ना कुठेतरी इंडस्ट्रियल प्रोसेसला ते पैसे जातात. त्याच्याऐवजी तुम्ही कोणाच्या तरी स्किल्सची कदर ठेवून त्यांना ते पैसे कुठे ना कुठेतरी जातात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सबसिडीज. म्हणजे हे आपण ऍज अन इंडिव्हिज्युअल फार काही करू शकत नाही, अनफॉर्च्युनेटली. एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे आपण 50 किलोची सिमेंटची बॅग बघितली तर ती 300 रुपयाला आपल्याला मिळते. पण जर आपण 50 किलोची चुनाची बॅग बघितली तर तीच बॅग आपल्याला एक 500 ते 600 रुपयापर्यंत साधारण पडते रॉ मटेरियलची. जर आपण बघायला गेलो त्याच्या मागचं कारण, खरं तर दिस इज ऍब्सर्ड, कारण आपल्याला जे चुना लागतो त्यांनीच सिमेंट बनतो, आणि त्या प्रक्रियेमध्ये चुना परत वेस्टेजही जातो. म्हणजे 50 किलो चुना बनायला मला 50 किलो किंवा त्याच्याहून थोडासा जास्तही चुना लागू शकेल. पण तरी मला जेव्हा मी चुना वापरतो तेव्हा मला चुना महाग होतोय. का? कारण कारण असतील, पण एक म्हणजे त्यातलं जे सिमेंट लॉबी आपल्याला म्हणता येईल झाली, कन्स्ट्रक्शन मध्ये सिमेंट लॉबी असेल, स्टील लॉबी झाली, त्याच्यामुळे कुठे ना कुठे पॉलिसी अफेक्ट झालं. त्याच्यामुळे सिमेंट आपल्याला जे मिळतंय ते सबसिडाइज कॉस्ट मध्ये मिळतं. म्हणून हे मटेरियल, नॅचरल मटेरियल कधीच त्याच्याबरोबर कॉम्पिट नाही करू शकत, अनफॉर्च्युनेटली. किंवा आता कौलं आपण म्हणतो ती फॅक्टरीमध्ये केलेली कौलं आहेत. जी जुनी कुंभाराची कौलं आपल्याला काही ठिकाणी मिळतात, ती समजा आता आम्ही 1-2 ठिकाणी प्रयत्न केला करायचा, की ती आपण आता कुंभारांकडून करून घेतली, तर मग ते इकॉनॉमीच्या नाही जोडणार तिथे. कारण एका ठिकाणी मास प्रोडक्शन आहे, एका ठिकाणी त्याच्या हाताने करायला लागलेला वेळ आणि त्याच्याला लागलेली कलाकुसर ही आहे. तर कुठेतरी तो ट्रेड ऑफ सुरुवातीला असणार आहे, जोपर्यंत तेवढा डिमांड होत नाही. पण जसं जास्तीत जास्त डिमांड जनरेट होईल, जास्तीत जास्त लोक या पद्धतीकडे वळतील, तसं आपण ही कॉस्टही कम्पॅरेबल एका स्तरावरती आणू शकू, मेंटेनन्स फ्री घराचा पण. बरं. ध्रुवांग, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आज आपण शहरात बघतो, पुण्यासारख्या शहरामध्ये, की सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल बनत चाललंय. बिल्डिंग बांधण्यात मे बी आपला खूप काही करता येईल असं वाटत नाही, बट ऍटलिस्ट इंटिरियर मध्ये तरी, किंवा पुण्यात इतर कुठल्या तरी प्रकारे आपण असं हे पर्यावरणपूरक बांधकाम करू शकतो का, किंवा कुठल्याही अर्बन सेंटरमध्ये? आपण नेहमीच, मी आधी म्हणल्याप्रमाणे, त्याची डिग्री असतात. आपण किती आम्हाला हेही आहे की आम्ही जे करतोय ते नक्कीच 100% पर्यावरणपूरक नाही आणि कधीच नसणार आहे. ती प्रत्येकाची एक प्रोसेस असते आणि प्रत्येक जण स्वतःला किती पुश करू शकतो प्रत्येक ठिकाणी. मग आता आम्ही जे केलं ती आम्ही जर कम्फर्ट झोन मांडून चाललो तर पुढचं आमचं नक्कीच पर्यावरणपूरक नाहीये. ते कुठे ना कुठेतरी लिमिट टाकलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्याची उलटी बाजू की बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचं बांधकाम करणाऱ्या लोकांमध्ये त्यापेक्षा जे कमी काही लिमिटेशनमुळे काही कमी नॅचरल मटेरियल वापरून, थोडंसं सिमेंट वापरून जे काम करतात, त्याबद्दल थोडासा तिरस्कार असतो युजली, की प्युरिस्ट वर्सेस प्रॅक्टिकलिस्ट असं आपल्याला म्हणता येईल. हा थोडासा डिबेट नेहमीच असतो कुठे ना कुठेतरी. पण मला असं वाटतं की प्रत्येक जणाच्या याच्यामध्ये जरी थोडासा प्रयत्न करून पर्यावरणाला होणारी हानी वाचवली
तर कुठे ना कुठेतरी त्या थेंबे थेंबाचा तळ साचणार आहे पुढे जाऊन. म्हणून जरी आपण शहरात असू तरी एक म्हणजे नवीन घर आपण बांधत असू तर तुम्ही खूप जास्त काही करू शकता. म्हणजे एकतर आपला बंगला असेल तर आपण बंगला पूर्णपणे ग्राउंड+3 पर्यंत आपण पूर्णपणे लोड बेरिंग सिमेंटचा वापर न करताही बांधू शकतो. पुण्यासारख्या ओके. ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी किंवा कुठल्याही ठिकाणी फॉर दॅट मॅटर तिकडचं बरोबर. पारंपरिक आर्किटेक्चरचा अभ्यास करून त्या प्रकारे आपण ग्राउंड+3 पर्यंत मॅक्सिमम आपण जाऊ शकतो. त्याच्या पलीकडे समजा आपल्याला जायचं असेल किंवा आपली साईट छोटी असेल, बंगला नसेल, मिड मिड लेवल, मिड राईज बिल्डिंग, हाय राईज नाही, 7 ते 8 मजल्यापर्यंत आपल्याला बिल्डिंग बांधायची असेल, तर आपल्याला हां. फक्त जी बिल्डिंगची फ्रेम आहे, कॉलम आणि हं. बीम, ते आपण आरसीसी मध्ये हं, हं. घेऊन सुरुवातीला डिझाईन करतानाच थोड्याशा जाड हं. भिंतीसाठी फॅक्टर ठेवून मधल्या भिंती ओके. सगळ्या मातीच्या, चुन्याच्या आपण बांधू शकतो. मग त्याच्यामध्ये हं. आपण कॉम्पोजिट करतोय की सिमेंट स्टीलचा वापर होतोय, पण तुम्ही बांधकामासाठी वापरलेल्या विटा आणि सिमेंटच्या ऐवजी तुम्ही पूर्ण मातीच्या, चुन्याच्या भिंत बांधू शकता. हं, हं, त्याच्या हं. पुढचं म्हणजे आता जसं तुम्ही विचारलं की घर ऑलरेडी बांधलेलं आहे. सिव्हिल हं. बिल्डरनी घर बांधलेलं आहे. इंटिरियर फक्त आपण काही करू शकतो. तर अशातही काम हं. करणारी लोकं आता फॉर्च्युनेटली पुढे येत आहेत की ओके. चुना वापरून तुम्ही फिनिशिंग करू शकता. त्याचे फायदे थोडे लिमिटेड असतील जे आपण म्हणतो म्हणजे चुना माती व्हर्सेस सिमेंट आपण जेव्हा कंपेअर करतो, तेव्हा आपण म्हणतो हं, की हं. चुना माती आम्ही ब्रीदेबल मटेरियल असं म्हणतो की हं, तुमचं हं. घर ब्रीथ करतं. त्याच्यामुळे हं. उष्णताही जास्त आत होत नाही. ह्युमिडिटी कंट्रोल होतं आपोआप. पण ऑलरेडी ओके. बांधलेल्या सिमेंटच्या घरामध्ये हे शक्य होणार नाही. म्हणजे ब्रीदेबिलिटी होणार नाही. पण त्याचे बाकीचे जे बरं. फायदे आहेत की तुम्ही टॉक्सिक केमिकल असलेले पेंट्स टाळू शकता. त्याच्याऐवजी चुन्या हं. बेस्ड पेंट वापरू शकता घरामध्ये. हं. हं, हं. मातीचं प्लॅस्टर करू शकता तुम्ही घरामध्ये. चुन्याचा प्लॅस्टर करू हं. शकता. त्याच्यामुळे तुम्हाला ओके. हेल्थ बेनिफिट्स नक्की होतील. पण थर्मली इन्सुलेटिंग जे काम आहे ते कमी होईल मातीच्या भिंतीप्रमाणे. हं. अगदी नाही होणार असं हं, नाही, हं. पण कमी होईल. बरं. पण ते करणं नक्कीच शक्य आहे किंवा परत आपण जे टाईल वापरतो ते विट्रिफाईड टाईल्स हल्ली आपण खूप जास्त वापरतो. मार्बल वापरतो जो खूप नॅचरल मटेरियल असूनही खूप लांबून येतो. बऱ्याच ठिकाणी इटालियन हं. मार्बल वगैरे सारख्या गोष्टी वापरल्या जातात. तर त्याच्याऐवजी हं, लोकल हं. मटेरियल आपण वापरू शकतो. आपल्याकडे काय हं. अवेलेबल आहे? समजा आपण आता कडप्पाच्या स्टोन लोकली आपल्या इथे खूप आहे. हं, तांदूळ हं. सारख्या फरशा आहेत ज्या काही ठिकाणी लोकली अवेलेबल असतात. हं, माती हं. आपल्याकडे सगळीकडे अवेलेबल आहे. तर टेराकोटा ज्याच्याने कौलं बनतात त्याचे फ्लोरिंग टाईलही होतात. ते आपण वापरू बरं. शकतो. पारंपरिकरित्या जसे जुन्या वाड्यांमध्ये वगैरे चुन्याची फ्लोरिंग अगदी स्मूथ फ्लोरिंग ही असते. राजस्थानच्या हं, बऱ्याचशा हं. महालांमध्ये आपल्याला बघायला मिळते. तशी फ्लोरिंग प्लास्टर आपण चुन्यानी करू शकतो. सारवलेलं ही आपण आपल्या अपार्टमेंटमध्ये मला काही लोक माहिती आहेत ज्यांनी सारवलेली फरशी केली आहे. जे सारवतात बरं. शेणही ओके. सारवतात किंवा मग मातीचा तुम्ही फ्लोअर करून एक वर्षातून एकदा दोनदा त्याचं थोडंसं मेंटेनन्स होईल. असं करू शकता. म्हणजे बरं. एंडलेस आहे ते. पण परत ओके. जर थोडंसं कुठे ना कुठेतरी ठरवायला लागतं, की माझी ही हं, हं. लिमिट आहे. म्हणजे हं. अगदीच सोपं सांगायचं झालं मी वर्ध्याला जे सेवाग्राम आश्रम आहे गांधीजींचं, बरं. ते हं. त्यांनी खूप छान एक ब्रीफ लिहिली आहे. गांधीजी ॲज अ क्लायंट हां. आपण समय आता मॉडर्न टाईममध्ये जर आपण बघितलं, की गांधीजी तुमच्याकडे आले क्लायंट म्हणून. तर क्लायंट ब्रीफ हां. गांधीजींनी काय दिली ते आश्रम हं, बांधताना? हं. त्यांनी फक्त अच्छा. एवढंच दिलं, की जे काही मटेरियल लागेल हे 2 किलोमीटर रेडियसमध्ये असलं पाहिजे. मग बरं. तुम्ही हे सोडून तुम्ही वाटेल ते करा. म्हणजे स्टाईल वगैरे हं, याच्यामध्ये हं. काही बोलले नाही. त्याच्यामध्ये लागणारं थर्मल वगैरे याच्याबद्दलही काही बोललं नाही. पण जेव्हा आपण हं, तिथे हं. जातो फक्त एवढंसं ब्रीफ घेऊन, तेव्हा आपल्याला कळतं, की हं. आश्रम ज्या प्रकारे बांधलेला आहे ते नॅचरलीच असं झालंय जे त्या एरियाला सुटेड आहे. कारण तिकडचे मटेरियल वापरून केलेलं आहे. कुठे हं, ना हं, हं. कुठेतरी लोकांना आपलं वाटतं असं आहे वर्ध्यातल्या लोकांना, की सेवाग्राम आश्रम त्यांची बरं. आयडेंटिटी कुठे ना कुठेतरी आहे. जरी थर्मल इन्सुलेशनचा ब्रीफमध्ये काही उल्लेख नसेल तरी आत गेल्यावर आपल्याला वर्ध्यासारख्या खूप 40 डिग्री जिथे जातं, तिकडे अशा ठिकाणी आतमध्ये आपल्याला पंखाही नाही लागावा असं तिथे आतलं तापमान हं. आहे, आतली ह्युमिडिटी रेग्युलेट केलेली आहे. तर जर आपण हं, हं, हं. स्वतःला लिमिट केलं, की नाही मी मी हं. मी समजा पुणे जिल्ह्याच्या बाहेरनं काही आणणार नाही, जेव्हा मी घर बांधतोय. असं आपण स्वतःला हं. ठरवलं,
तरी खूप हम्म, अडचणी आपल्याला येतील नक्कीच, कारण हे हम्म, हम्म. फॅक्टरी बरोबर प्रोडक्ट्सचं युग आहे, असं आपल्याला म्हणतो, इंडस्ट्रीयल प्रोडक्शनचं युग आहे. म्हणून कुठे बरोबर. ना कुठेतरी तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जाताय असं ठरवू नये फक्त. हम्म, म्हणून तुम्हाला बऱ्याच हम्म. अडचणी येतील, वेळेच्या अडचणी येतील, कॉस्टच्या अडचणी येतील. हा. पण जर आपण नक्की ठरवून चाललो की आपल्याला असंच करायचं, तर कुठे ना कुठेतरी हे नक्कीच शक्य होईल. तू अशी जसं म्हटलंस की अगदी सुरुवातीला जेव्हा लोकांना माहिती नव्हती तेव्हा सिमेंट आणि स्टील न वापरता घर बांधतोय हे हा लोकांना पचत नव्हतं. हा. तर काय रिॲक्शन असायच्या लोकांच्या तुम्ही असं जेव्हा सांगायचे तेव्हा? एक म्हणजे आम्हाला फॉर्च्युनेटली क्लायंट्स खूप ऑलरेडी अवेअर असलेले किंवा ऑलरेडी याच्याबद्दल हे असलेला मिळाले, म्हणून फार कन्व्हिन्स नाही करावं लागलं. पण जेव्हा केव्हा आम्ही गावात जायचो आणि तिकडच्या लोकांशी बोलायचो की आता आम्ही हे मातीचं हम्म. घर इथे बांधणार आहे, तुमचं जुनं घर होतं तसं घर बांधणार आहे, तेव्हा प्रत्येक बरं. ठिकाणी ऑलमोस्ट आम्हाला हा रिस्पॉन्स नक्की यायचा की तुम्हाला इकडचा पाऊस माहिती नाहीये आणि पहिल्या पावसाळ्यानंतर हे घर विरघळून जाणार आहे, किंवा म्हणजे अगदी छत उडून जाणार आणि घर पडणार. मग हळूहळू हम्म. बांधकाम सुरू झाल्यावर तीच लोक कुठे ना कुठेतरी बार्गेन करायला लागतात आमच्यावर. म्हणजे साहेब ठीक आहे, आपण फक्त फाउंडेशन सिमेंटमध्ये बांधू, वरचं सगळं आपण मातीत. पण नाही, मग वर अच्छा. आल्यानंतर नाही, मग फक्त आपण कोपरे सिमेंटमध्ये लावून घेऊन बाकी सगळं मातीत. मग ते पण नाही करायचं. मग हळूहळू जेव्हा ते घर त्यांच्या समोर येतं, तेव्हा असं एका ठिकाणी असं झालं की तेच जे सुरुवातीला म्हणत होते की तुमचं घर राहणार नाही, ऐका आमचं, मी हा, आम्ही इथे हा. राहिलोय म्हणून आमचं ऐका की सिमेंटमध्ये आपण बांधू. तेच त्याच वरांड्यात बसून आम्हाला सांगत होते की बघा आम्ही कसं सुरुवातीपासून तुम्हाला सांगत होतो, आपण असंच मातीमध्ये चांगलं लागतं. हा अनुभव आम्हाला आला आणि आम्हाला इतकं बरं वाटलं की फक्त ते घर, कारण बाहेरून आलेलं कोणाचं नाही, पण ते स्वतःचं म्हणून ते बघायला लागले. हे आमच्यासाठी हा. सगळ्यात मोठं सक्सेस होतं ते. बरोबर. तू मगाशी जसं म्हटलंस आणि ह्या सगळ्या गोष्टी पॉप्युलर व्हायला किंवा सोप्या पद्धतीने अवेलेबल व्हायला एक इकोसिस्टीम तयार झाली पाहिजे. हो. तर त्याच्यासाठी जे बडिंग आर्किटेक्ट्स आहेत किंवा इव्हन एक्झिस्टिंग पण आर्किटेक्ट्स, इंटिरियर डिझायनर्स आहेत, ते हम्म. इंजिनियर्स आहेत, या या सगळ्या लोकांना या या पद्धतीची माहिती होण्यासाठी ते कसे घेऊ शकतात? किंवा एखादा एक जो मुलगा आर्किटेक्चरचा कोर्स आत्ता करतोय त्याला पुढे जाऊन समजा फक्त पर्यावरणपूरकच बांधकामांमध्ये काम करायचं असेल, तर तो हम्म. कसा करू शकतो? आपल्याकडे एकतर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अ, हम्म, आपण कुठल्याही म्हणजे अगदी पुण्याहून 20 किलोमीटर अंतरावरच्याही कुठल्याही गावात गेलो तरी कुठे हम्म, ना हम्म, कुठेतरी तुम्हाला मातीचं घर दिसणार आहे, कौलारू घर दिसणार आहे, पडकी हम्म, घरं दिसणार आहेत, जी खूप महत्वाची आहेत. मग आम्हाला जेव्हा आम्ही पडकं बर. घर बघतो तेव्हा आम्हाला ते सगळ्यात जास्त मदत करतं शिकण्याबद्दल. म्हणजे अच्छा. कारण तुम्हाला वॉल थिकनेस कळतात, वापरलेलं मटेरियल कुठल्या पद्धतीत वापरलं गेलं हे कळतं. पूर्ण तुम्हाला त्या हम्म, हम्म, भिंतीचा, छताचा क्रॉस सेक्शन कळतो. त्याच्यात तुम्ही काय पद्धतीत बांधकाम केलं असेल त्या ठिकाणी याचा अभ्यास करू शकता. हम्म, हम्म, तिकडे जे जुनी लोक आहेत गावामध्ये, जे जुने सुतार असतील, आता म्हातारी लोक असतील, यांच्याबरोबर एक संवाद साधा. त्यांच्याबरोबर जेवढं तुम्ही जास्त बोलाल, त्यांच्या भाषेत बोलाल, हम्म, हम्म, तेवढं हम्म. ते तुम्हाला जास्त सांगतील, तेवढं ते तुम्हाला आपलंसं करशील, तुम्हाला दाखवतील. काही लोक तुम्हाला हम्म. असेही मिळतील जे करून दाखवतील. भिंत मातीची आम्हीही ओके. बघितली की कोकणात एका ठिकाणी फक्त आम्ही अभ्यास करत होतो वेगवेगळ्या हम्म, हम्म, बांधकामाच्या, हम्म. कुडाळजवळ बांधकामाच्या पद्धतींबद्दल. तर आम्हाला योगायोगाने तिथे खूप सिनियर असे गृहस्थ भेटले जे स्वतः मातीची घरं बांधायची, आणि त्यांनी आमच्या समोर आम्हाला ती, जी आम्हाला माहित नव्हतं कसं बांधायचं, ते आम्हाला बांधूनही दाखवलं तिथे. तर हम्म, हम्म. परत जे लॉरी बेकरनी सांगितलं की खरं जे आपले शिक्षक आहेत ते कुठल्याही कॉलेजमध्ये नाही आहेत. आपल्याला कुठे ना कुठेतरी बरं. गावांमध्ये जाऊन जिकडे स्वतःला एक्सपोज करणं अशा युगांमध्ये, हम्म, या हम्म, सगळ्या ज्या रियालिटीज आहेत, म्हणजे फक्त कन्स्ट्रक्शन बद्दल नाही, पण रुरल इंडियामध्ये आता काय चाललंय हे हम्म. मला पुण्यात राहणाऱ्या नागरिकाला काहीच त्याची आयडिया नसते. मीडियामध्ये काही त्याच्याबद्दल येत नसतं, किंवा मी कधी जाऊन राहिलो नसतो, किंवा जरी राहिलो असतो तरी मी पुण्यातला कोणतरी जो काही सुट्टीनिमित्त तिथे गेलाय, मग तिथे असं विहिरीत हम्म. मजा म्हणून हे कळलं. पण गावकरी म्हणून मी कधी राहिलो नसतो, त्यांच्याशी संवादच साधला नसतो. तो कधी ना कधीतरी मी सुरू केला तर
त्याच्यातून जे शिकायला मिळेल ते कुठेच मिळणार नाही. पण ह्याला जोड म्हणून म्हणजे जर ऑलरेडी कोणी आर्किटेक्ट आहे आणि करायची कोणाला हे आहे, तर ह्या सगळ्याचा अभ्यास करून बरेचसे असे एपिसेंटर झालेत असं म्हणता येईल भारतातच. म्हणजे बरं. साऊथ इंडियामध्ये आपण बघितलं तर तमिळनाडूमध्ये थन्नल म्हणून एक संस्था आहे, जे बिजू भास्कर म्हणून आर्किटेक्ट आहेत. ते वर्षानुवर्ष त्यांनी तमिळ आणि तेलुगू वेगवेगळे जे पद्धती आहेत बांधकामाच्या याचा अभ्यास करून त्याच्याबद्दलचे ते वर्कशॉप घेतात. असे तुम्ही वर्कशॉप्स करू शकता. थन्नल एक आहे. हिमाचल प्रदेशमध्ये डीडी कॉन्ट्रॅक्टर म्हणून एक आर्किटेक्ट आहेत, खूप सिनियर आहेत स्वतः. त्या स्वतः काही वर्कशॉप्स घेतात. बँगलोरमध्ये काही लोक आहेत, ऑरोविलमध्ये लोक आहेत, मुंबईमध्ये मानव सिंग सारखे लोक आहेत जे वर्कशॉप्सही घेतात. तर तुम्ही कुठे ना कुठेतरी पहिला एक्सपोजर मिळाला अशा काही वर्कशॉप अटेंड करू शकता. पण इन दी एंड स्वतःचा माझा असा विश्वास आहे की कुठे ना कुठेतरी जोपर्यंत करिक्युलम मध्ये ह्या गोष्टी येत नाहीत तोपर्यंत लॉंग टर्म त्याच्याबद्दल काही होणार नाही किंवा जास्त व्यापक त्याचं रीच नसणार आहे. कारण नाहीतर ते ऑल्टरनेटिव्ह म्हणूनच राहील नेहमी किंवा त्याचं एका अर्थी आम्ही जे काम करतो ते कुठे एक निश काम आहे असं म्हणता येईल की कॉम्पिटिशन तशी नाहीये. कारण सिमेंट कॉन्क्रीट बांधणारी लोक खूप वेगळी आहेत आणि आम्ही ज्या प्रकारचं काम करतो त्या प्रकारचे बांधकाम करणारे लोक खूप वेगळे आहेत. पण कुठे ना कुठेतरी हे निश सोडून मेनस्ट्रीम मध्ये कसं यायचं याच्याकडे थोडस कल असला पाहिजे. म्हणजे त्या इकॉनॉमिक्सच्या टर्मला तुम्ही कसं टॅकल कराल, त्या ऍडव्हर्टायझिंगमुळे झालेलं जे ब्रेन वॉशिंग आहे त्याला तुम्ही कसं टॅकल कराल, हे सगळं जोपर्यंत तुम्ही मेन सिस्टम मध्ये राहून काही बदल करत नाही तोपर्यंत नाही होणार. ओके. ध्रुवांग, पुढच्या राऊंडकडे वळायच्या आधी एक तुला प्रश्न विचारायचा आहे मला. तू आर्किटेक्ट आहेस म्हणून विचारतो आणि तू जसं म्हणलास की जुने वाडे किंवा जुने घर बघून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आज आपण समजा भारतात बघितलं तर जे आपले जुने इमारती आहेत किंवा जुन्या वास्तू आहेत, अगदी शिवकालीन किंवा पेशवेकालीन किंवा त्याच्यापेक्षा जुन्या मंदिरं म्हणा किंवा किल्ले किंवा ब्रिटिश कालीन ज्या बिल्डिंग्स आहेत त्या दिसायला म्हणजे ऍस्थेटिकली पण त्या खूप सुंदर आहेत. पण ज्या आपल्या पोस्ट इंडिपेंडेंट बांधलेल्या बिल्डिंग्स आहेत त्या फक्त म्हणजे ठोकळ्यासारख्या दिसणाऱ्या बिल्डिंग्स आहेत. तर याचं कारण काय आहे? म्हणजे आर्किटेक्ट लोक डिझाईन म्हणजे ऍस्थेटिक ऍस्पेक्ट विसरले आहेत की काय झालंय? कुठे ना कुठेतरी आपण असं म्हणू शकतो की एस्थेटिक्स किंवा सौंदर्याची परिभाषा प्रत्येक जण स्वतःसाठी स्वतः बनवत असतो. हेही जेवढं खरं असेल तरी त्याच्यात एक कल्चरल कंडिशनिंगचाही थोडा भाग नक्कीच आहे. म्हणजे आपण कुठे आहोत त्याप्रमाणे आपल्याला कुठल्या गोष्टींची ओढ जास्त वाटते. आणि म्हणून त्या जर मी महाराष्ट्रात जन्मलो असेल आणि मी कितीही बाहेर फिरून बाहेर देशात जाऊन परत आलो तरीही मी वरण भात खाताना माझा जो एक्सपिरियन्स असेल तो मला कुठेही पास्ता पिझ्झा काही खाताना तो एक्सपिरियन्स मला येणार नाही. तसंच एक माझा असा विश्वास आहे की आर्किटेक्चर बद्दलही ते नक्कीच आहे की कदाचित जेव्हा मी जरी आपल्याच देशात म्हणजे राजस्थानमध्ये गेलो तरी तिकडचं मला बघायला फार आवडेल की काय काय करून ठेवलं लोकांनी. पण मला जर कोणी विचारलं की तुम्ही राहायला जाल का अशा ठिकाणी, जरी पारंपरिक तिकडच्या पद्धतीत बनवलेली घरे असेल तरी कुठे ना कुठेतरी कल्चरली माझी ओढ ह्या एरियात बांधलेली ह्या क्लायमेटमध्ये बांधलेल्या कुठे ना कुठेतरी त्या वास्तूंकडे जास्त असेल नॅचरली, असंही असतं. आणि म्हणून कल्चरल कोड जे असतात म्हणजे तुम्हाला कळतही नाही पण तुमच्यामध्ये म्हणजे आता जोक म्हणून बरेच आपल्याला माहिती आहे की पुणेरी लोक कशी असतात किंवा याच्याबद्दल इतके जोक जातात, पण न माहीत असतानाही बरेचसे असे ट्रेट्स असतात आपल्यामध्ये किंवा आपल्या ऍस्थेटिक केपेबिलिटीमध्ये आपल्या ऍस्थेटिक सेन्सिबिलिटीमध्ये कुठे ना कुठेतरी एम्बेड झालं असतं की मला ह्या प्रकारचं काही आवडतं. आणि ह्याला कारण तसं हा एक मोठा थिसिसचा टॉपिकही असू शकतो की का असेल असं. पण माझ्या हिशोबाने ही कुठे ना कुठेतरी जसं तुम्ही या मातीतून आला आहात तशी ती वास्तू या मातीतून आली आहे.
इकडची. हम्म, हम्म. म्हणून कुठे ना कुठेतरी ते नातं जुळतंय असं मला नक्कीच वाटतं. आणि म्हणून जे आपण ठोकळे म्हणून आपल्याकडे बघतोय, जे सिमेंट कॉन्क्रीटचे ठोकळे असतील किंवा काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे नसतील पण ठोकळे असतील. हा, ते हा. ज्या एरियामध्ये पारंपरिक रित्या ठोकळे आहेत त्या ठिकाणी नक्कीच लोकांना ते ठोकळे जवळचे वाटणार आहे. पण आपल्याला ते नक्कीच इथे वाटणार नाही. म्हणून परत कुठे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये. आणि दुसरी बाजू अशी मला नक्कीच म्हणजे आवर्जून सांगावीशी वाटते, की जेव्हा केव्हा आपण हेरिटेज बद्दल बोलतो किंवा जुन्या बिल्डिंग बद्दल बोलतो, आपल्या वारशाबद्दल बोलतो, तेव्हा कुठे ना कुठेतरी आपल्यावरती झालेल्या कंडिशनिंगमुळे म्हणा किंवा कुठे ना कुठेतरी ग्लॅमरकडे जेव्हा आपण बघतो, तेव्हा हम्म, हम्म, हम्म. नेहमी आपण म्हणजे पेशव्यांचा म्हणजे शनिवार वाडा पुणे म्हणल्यावर किंवा दुसरीकडे कुठे गेलो तर तिकडे असलेला मोठा वाडा असेल हे असेल. हम्म. पण तेव्हाचा कॉमन मॅन कसा राहत होता, त्याच्या घराकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. म्हणजे अगदी पुण्यात जुन्या वाड्यात राहणारा माणूस रविवारी शनिवार वाडा बघायला जात असेल, पण परत येऊन जेव्हा स्वतःचं घर रिडेव्हलप करायचं गोष्ट येते, तेव्हा कुठे ना कुठेतरी मग ते जुनं घर पूर्णपणे पाडून त्याच्या जागी पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचं घर हे करून असं थोडीशी आपली मानसिकता होते. म्हणून आपल्याला नेहमीच एका अर्थी आवडतंही आधी म्हणल्याप्रमाणे की एस्थेटिक सेन्सिबिलिटी डेव्हलप झाली, पण कुठे ना कुठे ऍट द सेम टाइम स्वतःकडे जे आहे त्याची किंमत आपण सॅडली अजून करायला शिकलो नाहीये आपल्यासारख्या हो. देशात. तर जोपर्यंत जेवढं शनिवार वाडा हेरिटेज आहे तेवढंच पेठेतली जुनी घरं आपण जर फिरलो ती त्याच्याहून बरोबर. जुनी आहेत, त्याच्याहून रिच आहेत, आर्किटेक्चरल एस्थेटिक्स मध्येही त्याच्याहून रिच आहेत. पण आपण जेव्हा ह्या मॉन्युमेंट्सच्या ऐवजी हेरिटेज आपली करतो किंवा साधी घरं हेरिटेज म्हणून बघतो, त्याला असं चढवून ठेवत नाही कुठे. किंवा जेव्हा आपण बांधकामात झालेलं शोषण हेही आपण एक एलिमेंट म्हणून बघतो, की जर कुठे गुलामगिरीतून झालेलं काम असेल तर आपण ते बरोबर. खरंच आपलं हेरिटेज म्हणून त्याला मान देणार का नाही देणार. म्हणजे अगदीच टोकाचं उदाहरण देण्याचं झालं तर नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प आपण जर बघितले तर आर्किटेक्चरचा उत्तम नमुना म्हणून आपण बघू शकतो. पण विल एनीवन लुक ॲट दॅट ॲज हेरिटेज. तसंच आपल्या इथे असं म्हणतात की कुठल्याही ठिकाणी आपण अगदी आपलं भाग्य असं आहे की शिवाजी महाराजांसारखे कोणी आपल्या याच्यात येऊन गेले की अगदी तुम्हाला साधं उदाहरण सांगायचं झालं की महाराजांनी आतापर्यंत कुठल्याही गडावर आपण गेलो तरी कुठे कोरीव काम तुम्हाला दिसणार नाही. अगदी जसं आपल्याला नॉर्थमध्ये साऊथमध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. महाराजांचे गड नेहमीच एस्थेटिकली खूप छान असतात पण साधे असतात. कारण कुठेही गुलामगिरी नाहीये. ते नेहमी स्वराज्यावरती ज्यांचा विश्वास होता ह्या लोकांनी बांधलेली आहेत. त्या स्वप्नांनी बांधलेली गड आहेत. फक्त गडच नाही, घरं त्या काळातली बघितली शिवकालीन किंवा हे सगळे. पण कुठे ना कुठेतरी ते थोडं रिप्लेस होते किंवा महाराजांनी कुठे मंदिरही मोठी तशी बांधलेली आपल्याला दिसत नाहीयेत कुठेही. जेवढंही या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता. पण बाहेर आपण कुठेही बघितलं म्हणजे महाराष्ट्र सोडून जिकडे असे महाराजांसारखे कोणी कदाचित नसेल तिथे नेहमीच जेव्हा आपण मोठी वास्तू बघतो किंवा रुलर जिकडे राहत होते तेव्हा कुठे ना कुठेतरी गुलामगिरी होती, कुठे ना कुठेतरी एक्सप्लॉयटेशन होतं. म्हणजे असं म्हटलं जातं फॉर एक्झाम्पल ताजमहाल जेव्हा बांधला होता तेव्हा बिहारमध्ये मोठा फ्लड झाला, फॅमिन झाला होता. तो मानवनिर्मित दुष्काळ बिहारमध्ये केला गेला होता ज्याच्यामधून लोक तिथे गेली, संसाधनं तिकडे गेली आणि ताजमहाल बांधला गेला. मग ताजमहाल माझी हेरिटेज खरंच असू शकतो का अशा ठिकाणी किंवा कुठलाही म्हणजे मैसूरचा एखादा पॅलेस असेल किंवा राजस्थानचा एखादा पॅलेस असेल त्याच्याऐवजी मग मी अख्खं जर गाव बघितलं, जैसलमेर सारखं गाव बघितलं, जुनागड सारखं गुजरातमध्ये गाव बघितलं जिकडे प्रत्येक गोष्ट लोकल आहे, प्रत्येक गोष्ट आणि फक्त ते प्रोडक्ट नाही पण ते बांधकाम करण्यात गेलेले जे स्किल्स आहेत तीही मी माझी इंटेंजिबल हेरिटेज आपण ज्याला आता ओळखतो की दगड फोडणारे घडवणारे लोकच मला नाही मिळाले तर मी कोरीव दगडाचं वास्तू जपून मी काय करणार पुढे. तर जर माझ्याकडे ती लोकच नसतील, ते स्किलच नसेल तर ही स्किल जास्त महत्वाची ते प्रोडक्ट कडे बघण्यापेक्षा असंही मला वाटतं.
आपलं ऍस्थेटिक्स एका बाजूला, पण हेरिटेजकडे बघायचा दृष्टिकोनही आपल्याला कुठे ना कुठेतरी नक्कीच बदल करावा लागेल. ध्रुवांग, आता आपण आपल्या पुढच्या राऊंडकडे वळूया. एका वाक्यात उत्तरं द्यायची आहेत. हा हा हा. अ, एक अशी वस्तू किंवा एक असं मटेरियल जे सामान्य माणूस सहज वापरू शकतात, पण ते खूप पर्यावरणासाठी पूरक असं आहे. माती. कारण माती सगळीकडे असते. माती जिकडे आहे तिकडची प्रॉपर्टी वेगळी असते आणि माती अशी आहे की तुम्हाला हाताळायला कुठे जसं सिमेंट सारखं ग्लव्ह गमबूट वगैरे काही वापरायला लागणार नाही. अगदी लहानपणा मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत चिखलात खेळायला सगळ्यांनाच आवडतं आणि अगदीच म्हणजे हे प्रकारचं घर बांधतानाही आम्हाला कुठे खूप आपण काम करतोय असंही वाटत नाही. आपण चिखलात खेळतोय असंच वाटतं. म्हणून माती नक्कीच हे अच्छा. असेल. ओके. एखादी गोष्ट जी आपण सर्रासपणे वापरतो पण ती अजिबात पर्यावरणपूरक नाहीये. आपली बुद्धी असं मला म्हणायला लागेल कुठे ना कुठेतरी. म्हणजे आपला आउटपुट जो आहे म्हणजे परत कुठलाही मटेरियल कदाचित हे डीडी कॉन्ट्रॅक्टर ज्याचं मी मगाशी नाव घेतलं त्यांनी खूप छान असं म्हटलेलं आहे की कुठलाही मटेरियल विलन नाहीये. म्हणजे आपण सिमेंट हा. स्टील हे विलन नाहीये. स्वतःच्या याच्यामध्ये ते खूप चांगले मटेरियल आहे. उपयोग. पण त्याचा उपयोग कुठे करायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. आपल्या विवेक बुद्धीला ते जेव्हा समजेल की आता मला मोठा ब्रिज बांधायचा असेल तर मी कॉन्क्रीटचा वापर करणं ऍज अपोज टू मला फक्त ग्राउंड फ्लोअरचं एक घर बांधायचं आहे याच्यासाठी मी कॉन्क्रीटचा वापर करतोय. तर कुठे ना कुठेतरी आपला विवेक वापरून ते ठरवणं की कुठे कशाची गरज आहे म्हणून कुठे काय वापरायला पाहिजे आणि कुठे कशाची गरज नाहीये कुठे कशाचं गरजही नाही किंवा इव्हन फायदा जास्त आहे तिथे ते वापरायला हवं. पण कुठलं मटेरियल नाही पण आपलं स्वतःचं विचार करण्याची पद्धत नक्कीच असेल. बरोबर. ध्रुवंग, एक पुस्तक जे तू वाचलंय त्याच्यामुळे तू खूप इन्स्पायर झाला आणि ते तू सजेस्ट करशील लोकांना वाचायला? बरीच आहेत पण मी खरं म्हटलं तर खूप अशी पुस्तकंही वाचलेली नाही. सगळ्यात माझ्या जवळची जी पुस्तकं आहेत ती अगदी 10 ते 12 पानांची जी लॉरी बेकरनी लिहिलेली पुस्तकं आहेत. म्हणजे बुकलेट्स आहेत. म्हणजे ओके. वेगवेगळ्या टेक्निक्स वरती किंवा वेगवेगळ्या प्लॅनिंग वरती आर्किटेक्टसाठी स्पेसिफिकली केलेली काही बुकलेट अजूनही फ्रीली अवेलेबल आहेत. म्हणजे lorrybaker.net ही एक वेबसाईट वरती तुम्ही जाऊन डाउनलोडही करू शकता हे बुकलेट. ते सोडलं तर कुठलं साधं आर्किटेक्चर सोडून काही पुस्तक म्हणायचं झालं तर एक रॉंग थिअरी म्हणून एक पुस्तक आहे जे गिरीश अभ्यंकर म्हणून आपल्या पुण्याचेच आहेत. ते लिहिलंय. त्याच्याबद्दल बरेचसे पर्यावरणपूरक असलेल्या गोष्टींची आपल्या जे गैरसमज असतात ते दूर केलेत असं नक्कीच म्हणता येईल. त्याचा खूप प्रभाव माझ्यावर आहे. ओके. आणि अगदीच कॉमन मॅन साठी मी लहानपणी वाचलं होतं जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल म्हणून एक खूप साधं पुस्तक जे अगदी लहान मुलांपासून कोणीही वाचू शकतं. त्यातून खूप आपण स्वतःच्या आयुष्यासाठी खूप काही घेऊ शकतो. हे नक्कीच प्रेरणादायी आहे. ध्रुवांग, एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय आता की समजा तुला उद्या संध्याकाळी 8 वाजता दूरदर्शनवर बोलवलं आणि भाईयो और बहनो आणि त्याच्या पुढे 130 कोटी भारतीयांना काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज तुला द्यायचा आहे, तू काय सांगशील? मी असं सांगेन की आपल्याला आपण नक्कीच आता प्रगती किंवा डेव्हलपमेंटच्या नावाखाली ज्या रस्त्यावर चाललो आहे तो कुठे ना कुठेतरी आपल्याला बदलायला हवा आणि कुठे ना कुठेतरी तो बदल स्वतःपासून सुरू करायला हवा. जो प्रत्येक बाबतीत असेल. मी फक्त आर्किटेक्चर बद्दल नक्कीच बोलत नाही पण बऱ्याचशा महापुरुषांनी आपल्या आधीही ऑलरेडी आपल्यासाठी एक असं म्हणतो की फ्रेमवर्क आखून ठेवला आहे. आपल्याला फार काम करायचं नाहीये. फक्त थोडीशी प्रेरणा घेऊन त्या वाटेवर कदाचित सुरुवातीला अगेन्स्ट द टाईडही आपल्याला जावं लागेल. पण कुठे ना कुठेतरी ती प्रेरणा घेऊन आपण नक्कीच पुढे जाऊन करायचं आहे. पण परत
हे पर्यावरणासाठी किंवा कोणा दुसऱ्यासाठी नाही करायचं. कारण आम्ही किंवा कोणीही पर्यावरणासाठी काही करत नसतं. कारण आपण शेवटी काही केलं तरी पर्यावरण स्वतःला मोल्ड करून घेईल आणि निसर्ग आहे तसा तिथेच राहणार आहे. आपल्याला मानव म्हणून जास्तीत जास्त वेळ, जास्तीत जास्त क्वालिटी टाइम आपल्याला या पृथ्वीवर घालवायचा आहे. म्हणून अगदी स्वार्थीपणे आपण स्वतःसाठी हा बदल केला पाहिजे. नक्कीच. वा, मस्त. ध्रुवांग, तू वेळ काढून आलास इकडे आपल्याशी गप्पा मारला सगळ्यांशी, त्याच्याबद्दल खूप खूप तुझे धन्यवाद. धन्यवाद. नाही, तू मला बोलवलंस अशा प्लॅटफॉर्मवर आणि थोडासा रिलक्टन्स असूनही मला इथे आणलंस, केल्याबद्दल तुझा खूप आभार. कारण खूप छान गप्पा मारता आला आणि नक्कीच मला फार मजा आली याच्यात. मजा आली आणि आशा करू बऱ्याच लोकांना अवेअरनेस याच्यामुळे थोड्या तरी लोकांना वाढेल. धन्यवाद मित्रांनो हा एपिसोड ऐकल्याबद्दल. मला खात्री आहे ध्रुवांग हिंगमिरे याच्यासोबतच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. तुम्हाला हा एपिसोड आवडला तर प्लीज नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या या पॉडकास्ट इन्स्पिरेशन कट्ट्याला. आणि प्लीज मला मेसेज करा फेसबुक, इंस्टाग्राम @inspiration कट्टा यावर. पुन्हा भेटूया पुढच्या वेळेस नवीन पाहुण्यांचं. तोपर्यंत बाय बाय.